प्रमुख अतिथींचं स्वागत झालेलं आहे. सन्माननीय व्यासपीठ तसेच येथे उपस्थित सर्व भगिनींना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ महिलांविषयी आदर आभार व्यक्त करण्यासाठी हा दिवस जगभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मी प्रमुख पाहुण्यांना विनंती करते की त्यांनी स्थानापन्न व्हावं. बऱ्याच कालावधीनंतर आज आपण भेटत आहोत. एक छोटीशी कविता तुमच्या समोर मला सादर करावीशी वाटते. ती मला म्हणते की एकदा मी होऊन बघ, तुला कळेल दुसऱ्यासाठी जगण्याची गंमत काय. एकाच जन्मी या बाई असण्याची किंमत काय. घरची सीमा असूनही मी सीमेवरती लढते. अंगणात रमणारी मी नंतर अवकाशाला भिडते. मी एव्हरेस्ट सर करते, मी लेक्चर कित्येक देते. मी थिरकते, मी बावरते, मी नाचते, मी गाते. मी जन्म देणारी, मी जन्माला पुरणारी. जन्मानंतरही मीच ती उरणारी, मी सृष्टी व्यापणारी. खरोखरच स्त्रीची अशी नानाविध रूपे आपण बघत आहोत. महिलांच्या शिक्षणासाठी झटणाऱ्या सावित्रीबाई, अहिल्याबाई होळकर ज्यांनी स्त्रींची सेना बनवून नारी शक्तीचा परिचय जगाला करून दिला. बचेंद्री पाल सारखी गिर्यारोहक, पहिली महिला पंतप्रधान इंदिरा गांधी, अर्थमंत्री निर्मला सीतारमण, मेरी कोम अशा अनेक गौरवशाली महिलांचा इतिहास भारताला लाभलेला आहे. कोणत्याही निर्धाराला जेव्हा साधनेची जोड मिळते आणि माणसासोबत ममत्व भाव जोडला जातो, तेव्हा एका नव्या कालखंडाची सुरुवात होते, नवी पहाट उगवते. आजच्या या आपल्या प्रमुख पाहुण्यांना भेटून तुम्हाला नक्कीच याचा प्रत्यय येईल. स्वतःच्या कर्तव्यपूर्तीबरोबरच सामाजिक भान ठेवणाऱ्या महिलांचा आदर्श नारी शक्ती मंच नेहमीच आपल्यासमोर ठेवत आला आहे. म्हणूनच अशा महिलेचा मी ते आम्ही चा प्रवास अनुभवण्याची सुरुवात आपण दीप प्रज्वलनाने करूया. दीप प्रज्वलनाच्या साथीला पाणिनी कन्या वेदपाठ शाळेच्या कन्या मंत्रघोष करणार आहेत. तरी मी प्रमुख पाहुण्यांना विनंती करते की त्यांनी दीप प्रज्वलन करावे. ओम भूर्भुवस्वः ओम भूर्भुवस्वदेवरिव भूम्ना पृथिवीव वरिम्ना तस्यास्ते पृथिवी देवयजनी पृष्ठेऽग्निमन्नादमन्नाद्याया ददे. ओम अम्बयो यञ्जद्वभिरजामयो अध्वर्यतां प्रिञ्चतिर्मधुनापयः अमूर्या उपसूर्येया बिर्वा सूर्यस्सः कानो हिन्वन्त्वदवरम्. ओम शांति शांति शांतिः. नमस्ते जी. छान स्फुरण चढले आता वातावरणात सुद्धा सगळीकडे. दीप प्रज्वलन झालं असं मी जाहीर करते. कार्यक्रमाच्या पुढच्या प्रास्ताविकासाठी मी दीपाली ताईंना आमंत्रित करते. नमस्कार.
आज नारी शक्ती मंचातर्फे मी सन्माननीय व्यासपीठ आणि जमलेल्या माझ्या सगळ्या मैत्रिणींचं खूप खूप स्वागत करते. आज जवळपास 2 ते 2.5 वर्षानंतर आपण सगळ्याजणी एकत्र जमलेलो आहोत. कोविड गेलाय नाही गेलाय माहिती नाही, पण आपला उत्साह मात्र अजूनही तितकाच टिकून आहे हे मात्र नक्की. नारी शक्ती मंच हा एक व्यासपीठ आहे, जे खुलं व्यासपीठ आहे, महिलांसाठी चालवलेलं. आणि त्याचा उपयोग काय तर अनेक प्रसंगी आपण समाजाचं दातृत्व, नेतृत्व, कर्तृत्व असं सगळं पेलून एक समर्थ स्त्री कशी घडते, कशी राहते हे आपण दाखवून दिलेलं आहे. या सगळ्यांचं प्रगटीकरणाचं एक मंच असावा, एक कॉमन व्यासपीठ असावं म्हणून आपण या मंचाची स्थापना केलेली आहे. आज समाजामध्ये अनेक प्रकारचं करिअर आणि घर सांभाळत कसरती करताना अनेक महिला दिसत आहेत, पण प्रत्येकीचाच काहीतरी वेगळा सामाजिक पैलू असतो. आणि शहरामध्ये अनेक महिला वेगवेगळे सामाजिक कार्य करत असतात. हे सामाजिक कार्य करणाऱ्या सगळ्या महिलांना जर का एक कॉमन अजेंडा मिळाला, काहीतरी आपण एकत्रित येऊन कार्यक्रम केला तर खूप मोठा विषय हाती लागू शकेल, त्यातनं खूप काही निष्पन्न होऊ शकेल असा सगळा विचार केला होता. आणि म्हणून नारी शक्ती मंचाची स्थापना केली आणि त्याला आता जवळपास 4 वर्ष पूर्ण झालेली आहेत. नारी शक्ती मंच हा एक मोठा विषय आहे की जो सगळ्यांनी मिळून पेलायचा आहे. आपण सगळ्या मैत्रिणी आहोत आणि ही मैत्रीच आपल्याला यातनं पुढे काम करण्यास भाग पाडणार आहे. या सगळ्या विषयांमध्ये नारी शक्ती मंचामध्ये आहे कोण कोण तर अनेक महिला आहेत. कोणी डॉक्टर्स आहेत, कोणी इंजिनियर्स आहेत, कोणी वकील आहेत, कोणी गृहिणी आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या आपण सगळ्या महिला आहोत. परंतु एकच कॉमन आपल्यामध्ये जे विषय आहे तो एक सामाजिक जाणीव, सहसंवेदना ज्याला आपण म्हणू शकतो, तो एक विषय आपल्यामध्ये कॉमन आहे. म्हणून आज आपण इथे एकत्रितरित्या जमलेलो आहोत. ही सहसंवेदना आपण एका प्लॅटफॉर्मवरती साजरी करावी, एका विशिष्ट विषय घेऊन करावी असं अनेक वर्षांपासून वाटत होतं. कारण आपण जागतिक महिला दिन जेव्हा साजरा करतो तेव्हा त्याचे अनेक विषय असतात, पैलू असतात. यावर्षीचा जागतिक महिला दिन जो आहे त्याचा विषय आहे जेंडर इक्वॅलिटी टुडे फॉर अ सस्टेनेबल टुमारो, अर्थात येणाऱ्या उज्ज्वल भविष्यासाठी स्त्री पुरुष समानता. ही स्त्री पुरुष समानता जो विषय आहे हा भारतीय राज्यघटनेने दिलेला आपल्याला अधिकार आहे, मूलभूत अधिकार आहे आपला. आणि मग असं असताना देखील जेव्हा अन्याय अत्याचार समाजामध्ये घडताना आपल्याला दिसतो त्या प्रसंगी आपण काय केलं पाहिजे तर आपण एकत्र आलं पाहिजे. आपली एकी हेच याला उत्तर असू शकतं. हे व्यासपीठ आहे ज्या व्यासपीठावर आपण स्त्री मुक्तीचा नाही तर स्त्री शक्ती जागरणाचा नारा देणार आहोत. असं सगळं घडत असताना नारी शक्ती मंचाचा मी प्रवास आता तुम्हाला PPTच्या माध्यमातून दाखवू इच्छिते. नारी शक्ती मंच 2019 साली सुरू झाला. 2019 साली एक छोटासा कार्यक्रम आपण घेतला होता, ज्याची दामू अण्णा दाते सभागृह हेडगेवार रुग्णालयामध्ये हा कार्यक्रम झाला. 50 ते 60 महिला आपण या कार्यक्रमासाठी आमंत्रित केल्या होत्या. मेजर फिरदोज या आर्मीमधल्या महिला होत्या, त्यांचा सत्कार आपण या कार्यक्रमाच्या निमित्ताने केला. आणि आर्मीमध्ये देखील महिला किती प्रकारचं कार्य करू शकतात हे त्यांच्याकडनं आपण समजावून घेतलं होतं. थरारक अनुभव होता. ॲडमिशनपासून तर सर्व्हिस करत असतानाचे त्यांचे अनुभव आम्ही ऐकून अगदी भारावून गेलो होतो. त्याच्यानंतरचा पुढचा जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम आम्ही एकत्रित घेतला, तो होता मदर्स ऑन व्हील्स. या कार्यक्रमाने तर इतिहास घडवला होता. या कार्यक्रमाच्या निमित्ताने भारतीताई ठाकूर शहरात आल्या होत्या. एक 50 वर्ष पूर्ण केलेली स्त्री, काय स्वप्न असतात या वयामध्ये आपली? नॉर्मल जीवन जगायचं, आनंदाने राहायचं, एवढंच. फार झालं तर पर्यटन करायचं. आणि या सगळ्या विषयांमध्ये भारतीताई ठाकूरांनी 4 मैत्रिणींना सोबत घेऊन 22 देशांमधून प्रवास केला. माधुरीताई सहस्त्रबुद्धेंनी पूर्ण 22 देशांमधून हा प्रवास केला. आणि 22 देशांचा प्रवास केल्यानंतर
नुसता प्रवास नाही केला त्यांनी, तर त्या प्रवासामध्ये त्यांनी जागतिक मातृत्व कसं असावं याचा विषयाचा अभ्यास केला. त्याचा अभ्यास केल्यानंतर त्यांनी एक सिद्धांत मांडला आणि त्याचं भारतीय स्त्रिया आणि मातृत्व हे किती उदात्त आहे ह्याची जाणीव त्यांना परत एकदा झाली, जो विषय त्या आज ठिकठिकाणी मंचावर मांडत आहेत. त्यांना आपण बोलवलं होतं. आपण जसं पाहिलंय तसं सेल्फी पॉईंट पण आपण त्याही वर्षी केलेला होता. प्रचंड उत्साहात हा कार्यक्रम साजरा झाला होता आणि त्यानंतर अगदी सगळं नॉर्मल होतंय, छान कार्यक्रम सुरू होत आहेत. नारी शक्ती मंच आता म्हणून आपण काहीतरी वेगळे विषय हाताळू शकतो असं सगळं घडत असताना कोविड आला आणि मग पूर्णविराम लागेल का आपल्या कामाला? काय होईल आता? आपण घरी, आपली मुलं घरी, नवरे घरी आणि मदतनीस सुट्टीवर, या सगळ्या पोझिशनमध्ये एक स्त्रीच होती करती, जिनी सगळं घर हलवलं, सूत्र सांभाळली, जिनी बाकीच्या देशांमध्ये जितकं अराजक माजलं तितकं भारतात माजलं नाही, कारण भारतीय स्त्री तेवढी खंबीर होती सगळ्याच गोष्टी सहन करण्यासाठी, सगळ्यांना ताकद देण्यासाठी. आणि यानंतर आपण स्त्री या सगळ्या विषयांमध्ये आपण काय केलं, तर आपण टेक्नोसेवी झालो. या काळामध्ये टेक्नोसेवी झालो. आपण नारी शक्ती मंचाने स्वतःचं यूट्यूब चॅनल निर्माण केलं. त्या चॅनलच्या माध्यमातून अनेक उपक्रम आपण घेतले. त्यातला सगळ्यात महत्त्वाचा उपक्रम होता त्या वर्षी येणारा जागतिक महिला दिन. यावर्षी मी आता भारतीताई ठाकूरांना आम्ही बोलवलेलं होतं. मगाशी माझं नाव चुकलं, एकदम फ्लोमध्ये ते होऊन गेला. भारतीताई ठाकूर, नर्मदायन ते नर्मदालय असा त्यांचा प्रवास होता. काय होता हा प्रवास? सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये क्लास 1 ऑफिसर असणारी ही महिला नर्मदा परिक्रमा करण्यासाठी गेली आणि नर्मदा परिक्रमा करत असताना त्यांना तिथल्या मुलांचे, विद्यार्थ्यांचे हाल जाणवले की कसे त्या मुलांचे हाल होत आहेत शैक्षणिकदृष्ट्या. इतर कुठलीही सुविधा त्यांच्यासाठी उपलब्ध नाही आहे. हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी सेंट्रल गव्हर्नमेंटच्या नोकरीला, पूर्ण पगार असलेल्या नोकरीला त्यांनी लाथ मारली आणि त्यांनी एक नर्मदालय ही मुलांसाठीचं शैक्षणिक सेंटर उभं केलं. या सगळ्या प्रवासामध्ये आपण भारतीताई ठाकूरांना ऐकलेलं होतं. हा कार्यक्रम ऑनलाईन झाला होता नारी शक्ती मंचाच्या स्वतःच्या यूट्यूब चॅनलवरती. पुढचा अनेक विषय आपण त्या काळामध्ये केलेले होते. त्यानंतरच्या काळामध्ये आपण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीने एक व्याख्यानमाला आयोजित केली होती. त्या व्याख्यानमालेचं देखील प्रक्षेपण आपण या यूट्यूब चॅनलवरती केलं होतं. आणि त्याचप्रमाणे 2 ते 2.5 वर्ष सतत पोलीस बांधव आणि डॉक्टर्स आपल्या सेवेत हजर आहेत. आपण सुरक्षित राहावं, घरात राहावं यासाठी ते प्रयत्न करत होते. मग या सगळ्या पार्श्वभूमीवरती त्या डॉक्टरांचं, त्या पोलिसांचं कुठेतरी कौतुक व्हावं. अनेक ठिकाणी त्यांना मारझोड करण्यापर्यंत पोलिसांना तर विषय गेलेले होते. मग या पार्श्वभूमीवरती नारी शक्ती मंचाने ठरवलं की आपण या पोलिसांची भेट घेऊया, त्यांना काहीतरी कौतुकाची थाप त्यांना देऊया, त्यांच्या कुटुंबाची चौकशी करूया. असा सगळा विषय घेऊन नारी शक्ती बाहेर पडली आणि 70 ते 80 महिला वेगवेगळ्या चौकांमधनं या पोलिसांना भेटल्या, त्यांना खाऊ दिला, त्यांच्या कुटुंबाची चौकशी केली. आणि या सगळ्या संपर्कातनं आज अनेक पोलीस महिला, पुरुष नारी शक्ती मंचाच्या पाठीमागे उभे आहेत. आपण नारी शक्ती मंच म्हणून अनेक कार्यक्रम घेतले. काय काय नाही केलं आपण या कार्यक्रमात. ज्याची जी काम करण्याची स्वरूप होतं, ज्याची जी आवड होती, त्या पद्धतीने प्रत्येकाने आपले आपले कामं केले. कुणी मास्क शिवले, कुणी मोफत मास्कचं वाटप केलं, कुणी अन्नधान्य वितरण केलं, कुणी पोळ्या करून काही सेंटर्सवरती नेऊन दिल्या. काय काय नाही केलं, सगळं काही केलं या महिलांनी. आणि या सगळ्या विचारांची देवाणघेवाण आम्ही एक जो व्हॉट्सअप ग्रुप केलेला होता त्याच्यावरती होत होती. कुठे गरज आहे आणि कोण तिथे अप्रोच होऊ शकतं हे सगळं त्या ग्रुपवरती ठरायचं. आमच्या गुगल मीट्स होत होत्या, वेगवेगळे विषय हाताळले जात होते. नारी शक्ती म्हणून एक पूर्ण सामर्थ्याने या कोविडच्या काळामध्ये हा मंच उभा राहिला. नारी शक्ती मंचाने या कोविडच्या काळामध्ये महिलांचं मनोस्वास्थ्य आणि शारीरिक स्वास्थ्य यासाठी देखील खूप प्रयत्न केले.
हा सगळ्या मैत्रिणींनी येऊन एकत्र केलेला प्रवासच होता. काय काय केलं तर योगासनाचे क्लास घेतले. 2 वर्ष सलग योगासनाचे क्लास झाले. या योगासनांच्या क्लासचं एक वैशिष्ट्य होतं की वेगवेगळ्या प्रकारचे योगासनं तिथे शिकवले गेले. मग तो फेस योगा असेल, चेअर योगा असेल किंवा नृत्य योगा असेल, वेगवेगळे प्रकार इथे शिकवले गेले. आणि हेच या क्लासचं सगळ्यात मुख्य आकर्षण ठरलं. सगळ्या महिला हातातली कामं बाजूला ठेवून हा वेळ राखून ठेवत होत्या आणि उत्स्फूर्त प्रतिसाद या कार्यक्रमाला देखील मिळाला होता. महिलांनी या काळामध्ये समुपदेशन देखील केलं. रुग्णांचं समुपदेशन, कुटुंबाला ताट ठेवण्यासाठी एक महिलाच असते की जी सगळा विषय पुढे ओढून नेऊ शकते, सगळं कुटुंब स्थिर ठेवू शकते. आणि या महिलांचं देखील समुपदेशन करण्याचं कार्य नारी शक्ती मंचाने केलं. आपणच सगळ्यांनी केलेलं आहे. नारी शक्ती मंचानी एक स्त्री जागरण मंच आणि नारी शक्ती मंच यांच्या माध्यमातून एक आपण आणखी एक उपक्रम घेतला होता. त्याचा विषय होता लसीकरण आणि त्याचं महत्त्व. याविषयी देखील आपण महिलांना मार्गदर्शन केलं होतं. त्याचे वेगवेगळे पैलू त्यांना समजावून सांगितले होते. हाथरस सारखी घटना असेल किंवा अन्य महिलांवरती होणारे अत्याचार असतील, या सगळ्या अत्याचारांच्या विरुद्ध पेटून उठणारी ही महिला जेव्हा घरात मदतीचं कार्य करत होती, तितकीच ती रस्त्यावर उतरून देखील सक्रियपणे विरोध नोंदवत होती. आणि याच दिवशी प्रचंड पाऊस पडला. प्रचंड पाऊस पडत असताना देखील 70 ते 80 महिला वेगवेगळ्या ठिकाणी 3 भाग केले होते. आपण प्रत्येक भागामध्ये एवढीच संख्येने महिला उपस्थित होत्या आणि या घटनेचा विरोध त्या दर्शवत होत्या. या सगळ्या प्रकरणामध्ये अगदी पोलिसांनी अटक करण्यापर्यंत देखील काही गोष्टी घडल्या. असं सगळं नारी शक्ती मंच हा प्रवास चालूच आहे. आज देखील आपण अशाच एका उत्कृष्ट वक्त्या आणि उत्तम मी ते आम्ही असा प्रवास करणाऱ्या एका व्यक्तीला भेटणार आहोत, चंद्रिका भाभी चव्हाण. चंद्रिका भाभींचा प्रवास हा खरोखर एक सामान्यत्व ते असामान्यत्व असा प्रवास आहे. आपण नक्कीच ऐकूया चंद्रिका भाभींना. मी पुढील कार्यक्रमासाठी सोनालीकडे सूत्र देते. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद दीपाली. सर्व आठवणी परत उजळून निघाल्या. आज इथे जमलेल्यांना नारी शक्ती मंचाची ओळख होण्यासाठी प्रास्ताविक घेतले. पुढील सूत्र मी संध्या स्नेही यांच्याकडे देते. धन्यवाद सोनालीताई. सर्वांना नमस्कार. लक्षावधी वर्षांनी एखादा सूर्य निर्माण होतो. कित्येक कळप शोधल्यावर कस्तुरी मृग सापडतो. हजारो शिंपले उघड्यावर एखादा मोती दिसतो. त्याचप्रमाणे शेकडो माणसे आयुष्यात भेटतात, पण प्रेरणा व आदर्श घेणारे व्यक्ती काहीच असतात. सर्वांना नेहमी प्रेरणा ठरणाऱ्या आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या श्रीमती चंद्रिका शंभूसिंग चव्हाण यांचा परिचय करून देण्याचं भाग्य मला आज लाभलेलं आहे. श्रीमती चंद्रिका शंभूसिंग चव्हाण. भाभींचा जन्म अहमदाबाद गुजरात येथे झाला असला तरी त्यांची कर्मभूमी ही सोलापूर आहे. भाभींचे शिक्षण हे गुजराती माध्यमातून होऊनही त्यांना आज घडीला 6 भाषा अवगत आहेत आणि हेच त्यांच्या यशस्वी उद्योगिनी होण्याचे रहस्य आहे. घराची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी त्यांनी टेलरिंगचे प्रशिक्षण घेतले. या टेलरिंगच्या प्रशिक्षणासोबत विणकामाचा छंदही जोडला व नव्या व्यवसायाला त्यांनी सुरुवात केली. व्यवसाय करत असताना तळागाळातील वस्तीतील महिलांच्या जीवनातील समस्या समोर आल्या व त्यांना कुठेतरी स्वावलंबी बनून रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी भाभींनी वस्त्यांमध्ये जाऊन टेलरिंगचे प्रशिक्षण त्या महिलांना दिले. या सर्व कालखंडात उद्योगवर्धिनीचा पाया रोवला जात होता. उद्योगवर्धिनी ही संस्था म्हणजे स्वावलंबी महिला निर्माण करण्याचे केंद्र बनले आहे असे म्हटले तर मला वाटते हे वावगे ठरणार नाही. महिलांना स्वावलंबी व सक्षम बनवण्याचे कार्य करत असतानाच त्यांनी राजकीय क्षेत्रात सलग 15 वर्ष नगरसेवक बनून समाजाची सेवा करण्याची जबाबदारी पार पाडली. नगरसेवक असताना राजकारण हे आपले काम नाही, ते अंतर्मनाच्या आवाजाला साथ देत
त्यांनी राजकारण सोडून पूर्णपणे सामाजिक कार्य करण्याचा निर्धारच केला. सोलापूरची कडक भाकरी, शेंगदाणा चटणी भारतातच नव्हे तर 7 समुद्रापार प्रसिद्ध करण्याचा उद्योगवर्धनीचाच म्हणजे भाभींचा खूप मोठा हात आहे. यासोबतच उद्योगवर्धनीच्या साह्याने आईच्या मायेचा स्पर्श अनुभव देणाऱ्या रजया या संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहेत. जेव्हा पर्यावरणाचा समतोल राखण्याचा विषय समोर आला तिथेही उद्योगवर्धनी मागे राहिली नाही. जुन्या कपड्यातून मोफत पिशव्या शिवून देऊन उद्योगवर्धनीच्या सदस्या समाज उपयोगी कार्य अगदी मोफतपणे करत आहेत. याशिवाय सोलापूर शहरातील आजी आजोबांना कोणाचा आधार नसतो तेव्हा त्यांना मायेने जेवण पुरवण्याचे कार्यही उद्योगवर्धनी करत आहे. आज घडीला सोलापूर शहरात बचत गटाचे जे जाळे विणलेले आहे त्यामध्ये भाभींच्या माध्यमातून तयार झालेल्या 15,000 महिला या स्वतःच्या पायावर आजही उभ्या आहेत. या कार्याची दखल घेत श्रीमती चंद्रिका भाभींना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे. तशी पुरस्काराची यादी खूप मोठी आहे. ती वाचली तर मला वाटतं कार्यक्रम इथे संपेल आणि ती यादी वाचण्याची खरंच आवश्यकता नाही, कारण आज आपण प्रत्यक्ष त्या मूर्तीला समोर पाहत आहोत आणि त्यांच्या तोंडून त्यांचा प्रवास जाणणार आहोत. अशा आपल्याला ज्या सतत महिलांना प्रेरणा देणाऱ्या आणि बहुआयामी कर्तृत्वान श्रीमती चंद्रिकाताई शंभूसिंग चव्हाण यांचा सत्कार करण्यासाठी मी साधनाताई सुरडकर यांना विनंती करते की त्यांनी मंचावर आमंत्रित व्हावं. मला वाटतं भाभींचा सत्कार होईपर्यंत टाळ्यांचा गडगडाट थांबला नाही पाहिजे. आज आपल्या संभाजीनगराचं खूप मोठं भाग्य आहे की अशा व्यक्तिमत्व आपल्याला लाभलेलं आहे जे ऐकल्यानंतर इथून नक्की आपण प्रेरणा घेऊन जाणार आहोत. भारत माता की वंदे वंदे, भारत माता की. भारत माता की. धन्यवाद साधनाताई, धन्यवाद भाभी. आपल्या साबिलीपासून आपण काहीतरी शिकावं, कधी लहान तर कधी मोठं व्हावं. म्हणूनच जनसेवेचे सुंदर लेणं प्रेमाने जपावं. आजच्या कार्यक्रमाला आपल्याला डॉक्टर ज्योत्स्नाताई क्षीरसागर या अध्यक्ष म्हणून लाभलेला आहे. त्यांचाही परिचय मला करून देण्याचं आज इथे औचित्य लाभलेलं आहे. डॉक्टर ज्योत्स्ना क्षीरसागर यांचे शिक्षण औरंगाबाद गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज येथे MBBS DGO झाले आहे. गेली 32 वर्षापासून त्या डॉक्टर हेडगेवार रुग्णालयामध्ये वरिष्ठ स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. तसेच डॉक्टर हेडगेवार रुग्णालयाच्या संस्थापक सदस्यही आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठानाच्या संचालक सदस्य म्हणूनही जबाबदारी त्यांनी पार पाडली आहे. त्या सावित्रीबाई फुले एकात्मता केंद्रात अध्यक्ष म्हणूनही काही काळ होत्या. त्यांना विशेष म्हणजे गायन व वाचन या आवडीचेच त्यांचे छंद आहेत. वैद्यकीय क्षेत्रात कर्तव्य करत असताना समाजोपयोगी कार्यही करत असणाऱ्या ज्योत्स्नाताईंचा सत्कार मी कुंदाताई अंदुरे यांना करण्याची विनंती करते. भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे. धन्यवाद कुंदाताई, धन्यवाद ज्योत्स्नाताई.
नारी शक्ती मंचाच्या जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमाच्या प्रमुख दीपालीताई यांचा परिचय मी करून देते. सौ दीपाली गणेश अनसिंगकर, शिक्षण BSc LLB झालेलं आहे. 25 वर्षापासून उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ येथे वकिली करत आहेत. 5 वर्षापासून केंद्र सरकारचे व राज्य सरकारचे सरकारी वकील म्हणूनही कार्यरत आहेत. सामाजिक जबाबदारी त्यांच्यावर सध्या जनकल्याण समिती अंतर्गत संस्कार आयाम याच्या त्या सहप्रमुख आहेत. 7 प्रतिसाद कौटुंबिक समुपदेशन केंद्र जे चालतं त्याच्याही त्या सदस्य आहेत आणि सध्या नारी शक्ती मंच औरंगाबाद याच्या सदस्य आहेत. मी रेखाताई सोनवणे यांना विनंती करते की त्यांनी दीपालीताईंचा स्वागत करावं. धन्यवाद रेखाताई, धन्यवाद दीपालीताई. नारी शक्ती मंचातर्फे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून संभाजीनगर शहरातील मी ते आम्हीचा प्रवास करणाऱ्या, स्वतःच्या उपजीविकेचा विचार करताना समाजाचाही विचार करणाऱ्या स्त्री शक्तीचा सत्कार दरवर्षी आपण करतो. या आजच्याही महिला दिनाच्या कार्यक्रमानिमित्त आपण शहरातील अशाच मी ते आम्ही प्रवास करणाऱ्या 2 महिला शक्तींचा आपण इथे सत्कार करणार आहोत. वंदना मिलिंद सुरडकर ताई, मी त्यांना विनंती करते की त्यांनी मंचावर आमंत्रित व्हावं. वंदना ताई यांच्या घरची परिस्थितीमुळे त्यांच्या पैठण येथील मुलींच्या शासकीय वसतिगृहात त्यांनी शिक्षण घेतलं. घरात 4 बहिणी होत्या, त्यात वंदना ताई ह्या मोठ्या होत्या. त्यांना शिक्षण घेण्याची खूप आवड होती, परंतु आर्थिक परिस्थिती व्यवस्थित नसल्यामुळे त्यांना शिक्षण घेण्यास थोडीशी बंदी येत होती. त्यासाठी आईने त्यांची जी जिद्द होती ते पाहून त्यांच्या आईने त्यांना एक अट घातली की तुला जर शिक्षण पूर्ण करायचं असेल तर तुला अविरतपणे पास व्हावं लागेल. ज्या वर्षी तू नापास होशील तिथे तुझं शिक्षण थांबवलं जाईल. याला स्वतः त्यांच्या आईची जी आर्थिक परिस्थिती त्यामुळे त्या म्हणाल्या. त्यावेळेस त्यांनी स्वतःच्या शिक्षण घेण्याचा जो निर्धार आहे तो पक्का केला आणि त्या अविरतपणे पास होत 12वी पर्यंत शिक्षण त्यांनी पूर्ण केलं. परंतु आईला आणि समाजाचा विचार करून आईने त्यांना सांगितलं की आता तुला विवाह करणे हे बंधनकारक आहे आणि त्यांनी विवाह करण्यास संमती दिली. पण तत्पूर्वी त्यांनी एक अट घातली की माझा विवाह अशा व्यक्तीशी व्हावा जो निर्व्यसनी असेल आणि माझं शिक्षण पूर्ण करून देण्यास मला तो संमती देईल, तरच मी या विवाहाला तयार होईल. आणि अशा पद्धतीने त्यांची कुठेतरी ती अट मान्य केली आणि त्यांचा विवाह झाला. त्या नेहमी सांगतात बोलताना की विवाह झाल्यानंतर नवदाम्पत्यास देवदर्शन करण्यासाठी जावं लागतं, परंतु माझी जी सासू आई आहे त्यांनी मला 3ऱ्या दिवशी सविता ताई दिवाकर कुलकर्णी यांची भेट घालून दिली आणि मला वाटतं कुठेतरी त्यांचं सामाजिक काम करण्याची तिथेच त्यांना प्रेरणा मिळाली. लग्नानंतर वंदनाताईंनी BA MSW ही पदवीचं शिक्षण पूर्ण केलं. सध्या वंदनाताई सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळाच्या किशोरी विकास प्रकल्पाच्या संचालिका आहेत. किशोरी विकास प्रकल्पाच्या अंतर्गत त्या मुकुंदवाडी, ब्रिजवाडी तसेच मिलिंदनगर येथील एकूण अशा वस्त्यांमध्ये त्या सेवा देत आहेत. तसेच 36 शाळांमध्ये व 20 ग्रामीण गावामध्ये त्यांचे काम आताही चालू आहे. याचबरोबर 4,500 पेक्षाही मुलींमध्ये मासिक पाळी, गुड टच, बॅड टच, मैत्री, प्रेम, आकर्षण याविषयी जागृती केलेली आहे. तसेच त्या बुद्धगया या बचत गटाच्या कोषाध्यक्ष आहेत. हा गट गेल्या 21 वर्षापासून सामाजिक कार्यात कार्यरत आहे. मी चंद्रिका भाभींना विनंती करते की त्यांनी वंदनाताईंचा सत्कार करावा. शिक्षण आणि समाज याचा विचार करून आपल्या संसाराला सुरुवात करणाऱ्या व्यक्तीचा सत्कार होतोय आणि ती आपल्या संभाजीनगरातली आहे. मला वाटतं जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत त्यांच्यासाठी. भारत माता की. माझा आवाज माईक मधला आहे, तुमचा आवाज सगळ्यांचा आहे. भारत माता की. भारत माता की.
धन्यवाद वंदनाताई, धन्यवाद भाभी. अशाच आजचं एक दुसरं व्यक्तिमत्व आहे सौ वंदना मिलिंद सुरडकर. या आशाताई मिलिंद मस्के यांचा आपण सत्कार करणार आहोत. मी त्यांना विनंती करते की आशाताईंनी मंचावर उपस्थित व्हावं. 2005 मध्ये पंचशील महिला बचत गटाची स्थापना झाली. याच्या संस्थापक अध्यक्षा श्रीमती आशाताई मिलिंद मस्के या आहेत. आशाताईंकडे रिधोर नावाच्या ग्रामपंचायत सदस्य म्हणून जबाबदारी आहे. विशेष म्हणजे औरंगाबाद शहरातील बेवारस प्रेतांचा अंत्यविधी करणे ही खूप मोठी समस्या होती. 2007 मध्ये बेवारस प्रेतांची अंत्यविधी करण्याची सेवा माननीय महापौर विजयाताई रहाटकर यांच्यामार्फत मनपाकडून पंचशील बचत गटाला देण्यात आली. त्याचे ते मनपा हे त्या पंचशील गटाला मानधन देते. परंतु घाटी रुग्णालयामध्ये ज्या लोकांना जवळ पैसे नसतात त्यांनाही पंचशील बचत गट जो आहे तो स्वखर्चाने अंत्यविधी करतो. त्या व्यतिरिक्त औषध अशी उपलब्ध करून देतो. जागतिक महामारीच्या काळामध्ये अंत्यविधी करण्यासाठी कोणीही पुढे येत नव्हते. पंचशील महिला बचत गटाने सामाजिक कर्तव्याचे भान राखत मनपा आरोग्य अधिकारी यांना आम्ही ही जबाबदारी स्वीकारण्यास तयार आहोत असे सांगितले व महामारीच्या काळात पंचशील महिला गटाने 4000 लोकांचे अंत्यविधी सन्मानपूर्वक केले. समाजाप्रती कर्तव्यनिष्ठ कार्य करणाऱ्या पंचशील महिला बचतचा नारी शक्ती मंचातर्फे सलाम. मी ज्योत्स्नाताईंना विनंती करते की त्यांनी आशाताईंचा सत्कार करावा. महामारीच्या काळात आज आपल्यालाच आपले आई वडील नकोसे वाटत होतं. अशा काळामध्ये यांनी खूप मोठे समाजकार्य केले. त्यांना सलामी आपल्या टाळ्यांच्या स्वरूपात देऊयात. मला वाटतं सत्कार होईपर्यंत टाळ्या थांबल्या नाही पाहिजे. भारत माता की वंदे वंदे. नारी शक्ती अमर रहे. नारी शक्ती जिंदा. नारी शक्तीचा धन्यवाद आशाताई, धन्यवाद ज्योत्स्नाताई. पुढील सूत्र मी सोनाली ताईंकडे सुपूर्द करते. धन्यवाद. धन्यवाद सदनाताई. खरं तर प्रत्येक अध्यक्ष भाषणाने कार्यक्रमाचा समारोप होत असतो, परंतु आज प्रमुख वक्त्यांचा वसा जास्तीत जास्त घेऊन जावा म्हणून आपण प्रथेत सकारात्मक बदल करत आहोत. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर ज्योत्स्ना क्षीरसागर यांना त्यांचे मनोगत व्यक्त करावे अशी मी विनंती करते. माननीय चंद्रिकाताई, माननीय दीपालीताई, या सगळ्या संघटनांच्या अतिशय कर्तबगार महिला माननीय वंदनाताई आणि माझ्या सगळ्या बंधू भगिनींनो, या नारी शक्ती मंचाच्या या कार्यक्रमासाठी मला बोलवलं. खरं तर इतक्या विविध महिला संघटनांनी एकत्र समन्वय करणे, एकमेकांच्या मदतीने सगळ्यांची जागृती होईल असं बघणं हे अतिशय कौतुकास्पद काम आहे. सगळ्या महिलांना एकत्र घेऊन काम करताना सगळ्यांच्या धारणा जर एकत्र झाल्या, एकसारख्या झाल्या, तर कामाची दिशा पण एकसारखी होऊ शकते आणि त्याचा समाजाला दूरगामी फायदा होऊ शकतो. हे अतिशय कौतुकास्पद काम आहे. या सगळ्या उपक्रमांच्या मला जास्ती जवळनं माहिती मिळाली इथे आल्यामुळे, त्यासाठी मी अतिशय धन्यवाद देते. आणि दुसरं म्हणजे अतिशय उत्तुंग व्यक्तिमत्व असलेल्या चंद्रिकाताई यांचा थोडा का होईना जवळनं मला सहवास लाभला.
चंद्रिकाताईंना तुम्ही ऐकणारच आहात नंतर, पण मी त्यांची आत्तापर्यंत 2दा मुलाखत पाहिलेली आहे. स्वतःच्या आयुष्यातल्या अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करून स्वतःच्या अंगातले जे गुण आहेत त्यांना जोपासून प्रतिकूल परिस्थितीतनं स्वतःच्या पायावर उभं राहणं, अतिशय उत्तम उद्योग चालवणं, आणि हे तर सगळेच करतात. म्हणजे असा प्रवास अनेक महिलांचा असतो, अनेकांचा असतो. पण त्याच्या पुढे जाऊन आपल्यासारख्या 15,000 महिलांना मार्गदर्शन करणं, त्यांना सपोर्ट करणं, त्यांच्या आयुष्याच्या सगळ्या प्रवासामध्ये सगळ्यांना मदत करणं आणि अतिशय उत्तुंग असं काम उभं करणं. एक महिला कार्यकर्ती याच्या पुढे जाऊन त्यांनी सोलापूर शहरामध्ये निराधार वृद्धांसाठी 100 निराधार वृद्धांना त्या सांभाळतात, त्यांना डबे पुरवतात. अनेक अनाथ बालकांना त्यांनी सपोर्ट केलेला आहे. राजकारणातही त्या तेवढ्याच तडफेने काम करतात. असं हे उत्तुंग व्यक्तिमत्व मला सहवासाला मिळालं इथे. त्याच्यासाठी पण मी तुमचे सगळ्यांचे नारी शक्ती मंचाचे अतिशय मनपूर्वक आभार मानते. आज जागतिक महिला दिन आहे. खरं तर आपल्या ही पाश्चात्य कल्पना असते की एखादा दिन साजरा करणे. आता तर मला असं वाटतं की वर्षातले सगळे 365 दिवस कुठला ना कुठला तरी दिन असतो. तर आपल्याकडे ही पद्धत नाही आहे. आपण भारतीय विचारामध्ये छोट्या छोट्या दैनंदिन संस्कारातनं आपण एखाद्या गोष्टीचे, एखाद्या संस्काराची रुजवण करतो. त्यामुळे मातृदेवो भव, आपण स्त्रीला मातेचा दर्जा दिलेला आहे, माते समान मानलेला आहे. आणि तुम्ही वाचत असाल की विवेकानंद जेव्हा अमेरिकेमध्ये गेले तेव्हा त्या छोट्या मुलींना देखील ते जेव्हा भेटत तेव्हा ते मातेचा दर्जा देऊन त्यांच्याशी बोलत. ही आपली संस्काराची पद्धत आहे. आपल्या देशामध्ये आपण बऱ्याच वेळा वाचतो की अत्यंत कर्तबगार महिला, ज्या वेदकालीन महिला पण होत्या, म्हणजे वेदातलं 5वं सूत्र महिलेने लिहिलेलं आहे, किंवा गार्गी मैत्रिणींचा आपण वारंवार उल्लेख करतो. भारतीय ज्या मंडन मिश्रांच्या पत्नी होत्या त्यांचा उल्लेख करतो. अनेक वेदकालीन काळामध्ये त्याच्यानंतरही खूप कर्तबगार महिला आपल्या देशामध्ये होऊन गेल्या. आपण आपला सीता सावित्रीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवतो. मग नेमकं काय झालं? कशामुळे स्त्रीला असा दुय्यम दर्जा मिळाला? परकीय शक्तींनी देशाचे 500-700 वर्ष आक्रमण करून सगळ्या सांस्कृतिक आणि सामाजिक गोष्टींचा विध्वंस केला. त्यामध्ये सांस्कृतिक घडामोडी झाल्या आणि स्त्री दुय्यम दर्जावरती ढकलली गेली. स्वातंत्र्यानंतर, आता स्वातंत्र्याचा 75 वर्ष पूर्ण झालेली आहेत आपल्याला. स्वातंत्र्यानंतर संविधानाने स्त्री पुरुष समानतेचा दर्जा कधीच मान्य केला, पण हळूहळू 75 वर्षांच्या काळामध्ये अनेक अशा आपल्यासारख्या महिला संघटनांनी अविरत काम करून आज समाजामध्ये बऱ्यापैकी ॲक्सेप्टन्स आलेला आहे की स्त्री पुरुष समानतेला. मला असं वाटतं की इथे चतुरंग नावाची एक पुरवणी येते, आपल्या वाचनामध्ये असेल स्त्रियांच्या प्रश्नांविषयी. तर त्यांनी एक कालच्या ह्याच्यामध्ये सर्वेक्षण केलेलं आहे. तरुण पिढीच्या बऱ्याच मुलांनी त्याच्यामध्ये त्यांचं मत नोंदवलं. आपण जे काही लहानपणापासून संस्कार घेतो, आपण काही ऐकतो, त्याचा कसा पिढीवरती परिणाम होतो, त्यांच्या विचारसरणीत परिणाम होतो. आणि आता त्या मुलांच्यामध्ये बऱ्याच मुलांनी असं लिहिलं की त्यांच्यासाठी घरामध्ये पुरुषांनी बरोबरीचं काम करणं, रिस्पॉन्सिबिलिटी घेणं किंवा महिलांच्या बाकीच्या सगळ्या गोष्टींना मान्यता देणं हे काही आता त्यांच्यासाठी नवीन नाही आहे. आता ती त्यांच्यासाठी ती सहज गोष्ट आहे. त्यामुळे 75 वर्षांच्या काळामधनं आपण स्त्रियांमध्ये आत्मभान जागृत करण्यामध्ये बऱ्यापैकी यशस्वी झालेलो आहोत. आता आपल्याला गरज आहे ते स्त्रियांमध्ये समाजभान, राष्ट्रभान जागृत करण्याची. आणि मला असं वाटतं की चंद्रिकाबेन या त्याचे एक अतिशय उत्तम उदाहरण आहे. या सगळ्या प्रवासामध्ये, या 75 वर्षाच्या कालखंडामध्ये आत्ताचा गेल्या 5-7 वर्षांचा जो प्रवास आहे तो इतका बदलाचा वेग इतका जास्त आहे. त्यामध्ये आपण म्हणतोय की डिजिटल रिव्होल्यूशन आहे ही. सगळेजण आता मोबाईलवर असतात. आजी पण असते आणि जन्मलेला नातू पण असतो.
प्रचंड वेगाचे काही फायदे आहेत. काल जे जगामधल्या कुठल्या तरी कोपऱ्यामध्ये घडतं ते आज सगळ्या जगाला माहिती असतं. पण माहितीचा हा विस्फोट नवीन पिढीसाठी फार घातक आहे. या माहितीच्या विस्फोटाने जी तुम्ही ऐकत असाल, आता 2.5 वर्ष आपण कोविडमध्ये घालवले, पण आता गेल्या 8 दिवसामध्ये सगळे विषय बदललेले आहेत. सगळीकडे चर्चा आहे ती युक्रेन आणि रशियाची. जणू काही आता युद्ध आपल्या दारात आलेलं आहे, इतकी सगळ्यांना त्याची माहिती आहे. एका विचित्र वागणाऱ्या 1 किंवा 2 राष्ट्रप्रमुखांमुळे जगाचा विध्वंस कसा आपल्या दारापाशी आलेला आहे. अणुयुद्ध आपण इतके दिवस नुसती चर्चा करायचो, पण खरोखर अणुयुद्धाला सुरुवात होईल का काय अशी भीती लोकांच्या मनात निर्माण झाली आहे. आणि या भीतीमध्ये सगळेजण भारताकडे, भारतीय नेत्यांकडे अतिशय अपेक्षेने बघतायत की ह्याला कुठे आळा घालू कोणी शकत असेल तर कदाचित ते भारतीय नेतृत्व, भारतीय संस्कार, भारतातली मूल्य. तर या सगळ्या भारतीय मूल्यांचा आपल्यालाच आता पुन्हा एकदा विचार करण्याची वेळ आलेली आहे की काय आहेत ही भारतीय मूल्य, कशासाठी हवी आहेत. मला असं वाटतं मूल्य विचार हा व्यक्तीच्या विकासासाठी, व्यक्तीच्या जडणघडणीसाठी अतिशय महत्त्वाचा बेसिक गोष्ट आहे. ती अत्यंत मूलभूत गोष्ट की तुम्ही कुठली व्यक्ती तिच्या आयुष्यामध्ये कुठल्या मूल्यांवरती तिचं आयुष्य बेतते. जर व्यक्ती विकसित झाली तर समाज गुणवत्तापूर्ण होतो आणि जर समाज उन्नत झाला तरच राष्ट्र उन्नत होतं. त्याच्यामुळे राष्ट्राच्या उन्नतीचा हा जो प्रवास आहे तो व्यक्तींच्या विकासातनंच होणार आहे. आणि मला असं वाटतं की आपण जे म्हणतो मातृशक्ती राष्ट्रशक्ती, आपण स्त्रीला मातृदेव मातेचा दर्जा दिलेला आहे. तर आज अशी स्थिती आलेली आहे की या सगळ्या एकूण विध्वंसक जागतिक जी लाट आलेली आहे त्यामध्ये आपण जर का आपल्या मुलांचा, आपल्या बालकांचा, त्यांच्या संस्कारांचा विचार घट्ट रोवून तयार केला तरच कदाचित पुढच्या काही वर्षांमध्ये आपल्या सगळ्या जगातल्या सगळ्या पिढ्या, कारण ग्लोबलायझेशनमुळे जग इतकं जवळ आलेलं आहे की शेवटी तुम्ही आज जे कराल ते कदाचित जगाच्या कोपऱ्यापर्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. हे जे संस्कार आहेत, शिक्षणाबरोबर चारित्र्य घडवणं म्हणजे काय, एखाद्या व्यक्तीची वर्तणूक तुम्ही ठरवणं, वर्तणूक बेतणं. तुम्ही जे करता, बोलता, वागता, छोट्या छोट्या हालचाली करता, चिंतन करता, त्या सगळ्या गोष्टी ह्या तुमच्या संस्कार म्हणून तुमच्या मनात रुजतात आणि मग तुम्ही जे वागता ते तुमच्या संस्कारातनं तुमची वर्तणूक बाहेर पडते. त्यामुळे तुम्ही जे वागता, तुम्ही जे असता ते तुमचे संस्कार असतात. आणि हे संस्कार जी माता त्या मुलाच्या 9 महिने पोटात असल्यापासून ते पुढच्या अनेक वर्ष त्यांच्या सहवासामध्ये असते, त्या सगळ्या मातृशक्तीला मला वाटतं आता खूप जास्त मेहनत करण्याची वेळ आली आहे. आणि आपण जे जे करू, जे जे वागू ते पुढच्या पिढीला मिळणार आहे हे गृहीत धरून आपण सगळेजण अत्यंत सजग होऊ आणि संस्कारक्षम मुलांना अत्यंत उत्तम संस्कारांनी घडवू. मला वाटतं आजच्या स्त्री दिनासाठी, महिला दिनासाठी आपण नक्कीच हा विचार करावा. मला इथे येऊन 2 शब्द बोलायला संधी दिली त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. धन्यवाद मॅडम. आजच्या कार्यक्रमाच्या आभार प्रदर्शनासाठी मी रेखा सोनवणे यांना आमंत्रित करते. त्यानंतर लगेच पूजा कावरे यांचं वैयक्तिक गीत सादर होईल. आणि जो प्रवास अनुभवण्यासाठी आपण इतका वेळ आतुरतेने वाट पाहत आहोत त्या प्रवासाच्या निर्मात्या चंद्रिकाताई त्यांच्या प्रेरणादायी प्रवास आपल्यासमोर मांडतील. तरी मी रेखा सोनवणेंना आमंत्रित करते आभार प्रदर्शनासाठी. नमस्कार. आपले जे प्रमुख वक्ते आहेत त्यांचं भाषण किंवा जे काही आपल्याला ते मार्गदर्शन करणार आहे
ते आपल्या स्मरणात राहावं आणि तेच आपण घेऊन जावं, यासाठी त्यांच्या मार्गदर्शनानंतर आभार न घेता आधीच घेतो आहोत, प्रश्न पडू नये कोणाला. कार्यक्रमाची एक औपचारिकता असते, आभार प्रदर्शन हे, आणि ती औपचारिकता माझ्याकडे आलेली आहे. त्यासाठी आत्ताच आपल्याला अध्यक्षीय मार्गदर्शन माननीय डॉक्टर क्षीरसागर मॅडम यांनी केलेलं आहे. आणि यानंतर त्यांनी बराच आपल्याला मार्गदर्शन करते, त्यांच्या बोलण्यातनं बऱ्याच गोष्टी आपल्याला जाणवल्या कोविड काळातल्या, त्यामुळे त्यांनी आपल्याला मोलाचं मार्गदर्शन केलं, त्यांचं मी मनःपूर्वक आभार मानते. त्यांच्यानंतर आपल्याला आपल्या कार्यक्रमासाठी ज्या प्रमुख वक्त्या लाभलेल्या आहेत, माननीय चंद्रिकाबेन चव्हाण ह्या मार्गदर्शन करणार आहे. ॲक्च्युली आभार म्हणण्यापेक्षा मी ऋणात राहू इच्छिते, कारण आपल्याकडे म्हणजे एक नारी शक्ती मंचला जे कोणी येतं ते जोडलं जातं, त्याच्यामुळे आभार तर आहेच, शिवाय ऋणात राहू इच्छितो आपण त्यांच्या. त्यानंतर आज कार्यक्रमासाठी बरेच मान्यवर आलेले आहेत, त्यांनी आपला वेळ राखून ठेवला आणि कार्यक्रमाला उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार. साऊंड सिस्टीम कार्यालय उपलब्ध करून दिलं, त्यांचेही आभार. आपल्या नारी शक्ती मंच लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पत्रकार देखील काही इथे आलेले आहेत, तर त्या माध्यमाचं देखील मी मनापासून आभार मानते. शिवाय आजचा जो मोमेंटो आहे, आपण जे मोमेंटो दिलेले आहेत, हे चंदनाच्या लाकडापासून तयार झालेले आहे, काही वेगळं त्यात वैशिष्ट्य आहे, त्याच्यामुळे त्यांनी ते अगदी सकाळी आपल्याला तयार करून आणून दिले, त्यांचंही मनापासून आभार. साऊंड सिस्टीम असेल, इतर सगळ्या सिस्टीमचेही मनापासून आभार, आणि माईक सिस्टीमचेही मनापासून आभार. याच्यामध्ये काही अप्रत्यक्षपणे म्हणजे आम्ही असं ठरवलं होतं की हा जो इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे किंवा आजचं व्हॉट्सॲप स्टेटस, फेसबुक, इन्स्टा, हा थोडा आमच्यासाठी कठीण भाग आहे, आणि त्याच्यावर मेसेजिंग टाकणं आणि तो DTP स्वरूपात आणि पोस्टर स्वरूपात तयार करणं हाही खूप अवघड होता. त्याच्यासाठी पण आम्हाला नवीन गोष्टी अचीव करता आल्या, नवीन गोष्टी शिकता आल्या. ज्यांनी आम्हाला मदत केली, VSK असेल, अजून बऱ्याच जणांनी मदत केली, त्यांचेही मनापासून आभार. काही राहून गेलं असेल, बऱ्याच काही राहून गेले असतील, आणि प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे ज्यांनी आपल्याला सहकार्य केलं, अशा सगळ्यांचे मी मनापासून आभार मानते. धन्यवाद. आव्हान हे ज्योतिना किया मातृभूमी पूजनासया, या प्रकाश साधनेसया. भूमी ही महान धर्मधारिणी, तत्वरत्न वैजयंती शोभिणी. अभयदायिनी अनयवारिणी, रुद्र ही सौम्य ही स्नेहदा. सहुरमूर्त आदिशक्ती मोहिनी, चिरयशस्विनी ही प्राणवाहिनी. विजयिनी सवंदिण्यासया. आव्हान हे ज्योतिना किया, दैन्य दुरित स्वार्थ नाम शेष हो. धर्म तेज मात मुकुट शोभाव, अचल भक्ती हो, अविट स्फूर्ती हो, नवल कीर्ती हो सर्वदा सर्वदा. अंतरात पेटवू विजिगिषा, जीवनास एकमेव ही दिशा. स्वप्नपूर्ती पाहण्यासया. आव्हान हे ज्योतिना किया, पूर्व दिव्य आज फिरुनी आठवू. रम्य भावी काल चित्र रंगवू. यज्ञ सेतुनी मार्ग घडवुनी,
ध्येय साधनेची करू सांगता. एक एक अंकुरास पालवू, तेज साज आज त्यास लेववो, असित अर्घ्य शिंपण्यासया. आव्हान हे ज्योतिना किया, ध्येय सूर्य ना कधीही मावळ. ती फाट नभ बनून कोसळो, कंटकातुनी वा फुलातुनी, मार्ग शोधुनी आक्रमू आक्रमू. थको कधी न त्राण पावला तले, गळो कधी न धैर्य अंतरातले, अविट हास्य मलवून या. आव्हान हे ज्योतिना किया, मातृभूमी पूजनासया. या प्रकाश साधनेसया, या प्रकाश साधनेसया, या प्रकाश साधनेसया. धन्यवाद. धन्यवाद पूजा, अतिशय सुंदर गीत सादर केल्याबद्दल. अजून एकाचे आभार मानायचे राहून गेलेले आहेत. देवगिरी बँकेने आपल्याला अर्थसहाय्य केल्याबद्दल नारी शक्ती मंचातर्फे त्यांचे मी खूप खूप आभारी आहे. आणि आता आपण ज्याच्यासाठी थांबलेलो आहोत त्या चंद्रिकाताईंना मी विनंती करते की त्यांनी आपला प्रवास आपल्याला उलगडून सांगावा. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय ज्योत्स्नाताई, दीपालीताई, नारी शक्तीचे सर्वच पदाधिकारी, कार्यकर्ता, इथं उपस्थित असलेले सगळी मातृशक्ती आणि बंधू, या सगळ्यांना माझा खूप खूप नमस्कार. महिला दिनाचा औचित्य साधून आजचा कार्यक्रम आयोजित केला आहे. या महिला दिनाच्या निमित्ताने पण आपल्याला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. ध्यासामा मंगलाचा आस त्याचा पूर्तीची, हात हाती घेतले हो शृंखला ही शक्तीची, शृंखला ही शक्तीची. जेलली आभाळ दुःखे, जेलली आभाळ दुःखे, मान नाही वाकली, अडचणीचा डोंगरातुनी वाट आम्ही शोधली, वाट आम्ही शोधली. या दोन उक्तीप्रमाणे की आमचा सगळ्यांचाच ध्यास एकच आहे की छान सगळं काम करावं. तसंच उद्योगवर्धिनी सोलापुरात काम करते. खूप परिचयात आणि ह्याच्यात सांगितलं गेलं, परिचय खूप मोठा करून दिला गेला. तो व्यक्तिगत चंद्रिका चव्हाणचा नसून तो उद्योगवर्धिनीचा परिचय आहे. ही सगळी ताकद आहे ते व्यक्तिगत कुणाचीच नसते, ते सगळ्या टीमचं काम आहे. आणि एक टीम जशी इथं संभाजीनगरला तुम्ही सगळे काम करतात तसंच आम्ही सगळे सोलापूरला काम करतो. काही अडचणी प्रत्येकांना येतात आणि ते माझ्या आयुष्यात थोडे लवकर आल्यात आणि तेच मी देवाचा आभार मानते की मला लवकरच त्या अडचणी दिल्या म्हणून मला काम करण्याची संधी मिळाली. हे सगळं काम जे करतोय त्याच्यातलं मी निमित्त मात्र आहे. प्रत्येक गोष्टीला निमित्त असतं, तसंच हा निमित्त मात्र म्हणून मी किंवा आमची टीम काम करते. सुरुवातीला असं वाटत होतं की जसं परिचय करून दिला की जन्म गुजरातचा, सासर राजस्थानचं आणि कर्मभूमी सोलापूर. आपल्या सगळ्यांच्या मनात अनेक वेळेला असं असतं, काही काम सांगितलं किंवा काही करायचं असतं तर मनातलेच पहिले डोंगर आपले उभे राहते आणि ते आपण स्वतः निर्माण करतो. पहिलं असतं की माझ्याकडे पैसे नाही आहे, कसं करायचं. ते असतील
तर समाज काय म्हणतील ते असतं. तिसरं, माझ्याकडे शिक्षण कमी आहे किंवा खूपदा आता माझ्याकडे महिलांचं याच्यातलं मी महिलांतच जास्त असतंय, तर याच्यात मी दिसायला चांगली नाही कसं 4 लोकात जायचं. अरे दिसणं आणि असण्याचं काही फरक पडतो खरं, पण असतं मनात. काही वेळेला तोही उपयोग होतो, ते त्या क्षेत्रात त्याचाही उपयोग होतो. पण ह्या सगळ्या जो आपण बाऊ करतो की मला हे येत नाही, कोण काय म्हणतील, त्याच्यापेक्षा माझ्यामध्ये काय आहे त्याच्यावर जर आपण थोडासा विचार केला की मला काय येतं किंवा मला काय गरज आहे, येतेपेक्षाही की माझ्या परिवारातली कुटुंबाची गरज काय आहे. जर माझ्या कुटुंबाची गरज आहे की मला ते बघितलं पाहिजे, जसं आपल्याकडे सांगितलेलं गेलेलं आहे की स्त्री आणि पुरुष दोन्ही सायकलीच्या 2 चाकासारखं असते. पुरुषांनी आर्थिक व्यवस्था बघायची, आपण कुटुंब व्यवस्था बघायची. पण जर एक चाक थोडं वीक झालं तर पाठीमागचं चाक काम करतंच ना. तेवढंच मी केलेलं आहे, वेगळं काही केलेलं नाही आहे. परिवाराची जी कल्पना आहे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये की त्याच्यातलं सगळ्यांनी मिळून आपण काम करायचं आणि परिवार टिकवणं, आणि हेच मला सगळं शिकवलं गेलं. त्यामुळे परिवार टिकवण्यासाठी जे जे करावं लागलं ते केलं. मग सुरुवातीला अर्थार्जन करायचं होतं, कारण 2 वेळची जेवणाचीही भ्रांत होती. खरंच भाषा काहीच येत नव्हती, मराठी येत नव्हतं, गुजराती एकटी भाषा फक्त गुजराती बोलता येत होतं, हिंदी येत नव्हतं. मराठी, तेलुगू, कन्नड तरी लांबच्या भाषा होत्या. पण मी ज्या भागात लग्न करून सोलापूरला आले आणि ज्या भागात आम्ही राहत होतो तो परिसर सगळा तेलुगू भागातला होता. पॉवरलूम्स आणि हँडलूम्सचं काम चालायचं. दिवसभर खटाखट आवाज त्या लूम्सचा, आणि तेलुगू भाषा काहीच पचनी पडत नव्हती. आणि घरातले म्हणजे नवरा ते संघाचे स्वयंसेवक, त्यामुळे सकाळी गेलेला माणूस संध्याकाळी काम करून परत येते तेव्हाच कळतं. त्यामुळे घरातलं मला अनेक लोक विचारायचं की भाईसाहेब आहेत का, भाईजी म्हणतात त्यांना, की भाईजी आहे का, कब आएंगे. तर मी त्यांना म्हणायची की सूर्यास्त कधी होणार आणि उगवणार ते सांगा, मी सांगते, पण माणूस आमचा नवरा कधी येईल माहिती नाही. आणि त्याच्या तेलुगू भाषांमधला संवाद मला कळायचा नाही. सुरुवातचे दिवस खूप छान गेले. एक गंमत सांगते आणि पुढे जाते की भाषांची गंमत कशी असती, वेगवेगळी भाषा. इथं मला 2-3 गुजराती बहिणी पण दिसतात पुढे बसलेल्या, की गंमत कशी असती की मला आमच्या तिथं आम्ही ज्या भागात राहत होतो तिथं समोरच्या मुली यायचा आणि विचारायचा तुझा नवरा आहे का, असं त्या भाषेत. कारण त्यांना मराठी येत नव्हतं, त्यांना तेलुगू येत होतं, आणि ते मला असं विचारायचं की तुझा नवरा आहे का, आणि मी हो म्हणायची, आणि त्या हसत हसत परत निघून जायचं. असे 2-3 दिवस झाल्यावर मी एकदा लिहून काढले, तुझा नवरा आहे का, असं लिहून काढले माझ्या वहीत. आणि ते लिहिल्यानंतर मग नशिबाने नवऱ्यालाच विचारले की ह्या मुली येतात, हे विचारतात आणि जातात आणि हसतात खूप, त्याचा अर्थ काय. ते म्हणे मी विचारतायत की मी घरात आहे का, आणि हे कधीच घरात नसायचं. आणि मी हो म्हणायचं. नवरा म्हणजे गुजरातीत निवांत आहे, कारण मी निवांत होते. नवरा शब्दाचा अर्थ गुजरातीमध्ये निवांत होता. त्यामुळे मी म्हणायची की मी निवांतच होते, त्यामुळे मी हो म्हणायची, आणि त्यांना वाटायचं माझा नवरा घरी आहे म्हणून त्या पळून जायचा. म्हणजे असे शब्दांच्या याच्यात नंतर लक्षात आले की आपण भाषा शिकली पाहिजे. सुरुवातीला तेलुगू भाषा शिकले, तेलुगू शिकत शिकत थोडं घरातच आजूबाजूच्या परिसरात शिकले. हळूहळू परिस्थितीने एकदम युटर्न घेतलं. जेवढ्या दुकान होत्या त्या सगळ्या दुकानला लॉक लागले, बँकेचे कर्ज झाले, दुकानला बँकेचे टाळे लागले. ज्या बँकेने आमच्या दुकानाला टाळे लावले होते, ज्या बँकेचे डिफॉल्टर होते, त्याचं आज मी आनंदाने सांगते त्याच बँकेची मी आत्ता डायरेक्टर आहे. पण हे समय की बला आहे असं म्हणतो ना, तशी आहे की काम करत जा. आपल्याला मला सांगायचं हेतू हे कर्तृत्वाचा नव्हता, पण मला सांगायचं हे होतं की तुम्ही करत राहा, सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोचतात, फक्त करत राहणं. आपण पाठीमागे वळून न पाहता समोर दूरदृष्टीने विचार करत करत गेलो, पण तेवढीही अक्कल नव्हती. कारण हा माझा वय होतं तेव्हा 21 वयाची मी. नंतर माझी 3 मुलं, दिरांची मुलं, हे सगळ्या, आणि नवरा एक ऑपरेशन झालं त्यामुळे त्यांना बेड रिडन व्हावं लागलं, आणि जवळपास 10 वर्ष ते झोपून होते. त्यामुळे ही सगळी परिस्थिती ओढावली. 2 पर्याय आमच्या समोर होता की एक तर राजस्थानला आम्ही परत जावं, आणि दुसरं तुम्हाला इथं राहून करायचं असेल तर तुम्हाला जे सुचेल ते काम करावं. पण घरचा याच्यात
संवाद चांगला होता, त्यामुळे नवरा बायकोंचा संवादात असं लक्षात आलं की ज्या संघाच्या कामासाठी मी सोलापूरला आलो आणि ज्या संघाचे मी प्रचारक होतो आणि ज्या लोकांनी माझं ऑपरेशन म्हणजे माझ्या याच्यात रक्त ज्यांचं आहे त्या स्वयंसेवकांचं, त्याचं ऋण म्हणून मी इथून काही जाणार नाही, मेलो तरी इथंच. त्यामुळे आम्हाला सोलापूरला मलाही राहावं लागलं आणि दिवसेंदिवशी परिस्थिती खूप बिकट व्हायला लागली. असं वाटायला लागलं की आत्ता काय होतं नव्हतं ते सगळं सोनं बिनं सगळं गेलेलं होतं. बँकवाले रोज दाराशी येत होते आणि मग एक दिवस असं झालं की रडत बसून काय करायचं आणि रडायचं तर कुणाच्या समोर. सहानुभूती करायला मला कधीच आवडली नाही. आपण मैत्रिणींना बघा एक दिवस सांगू, 2 दिवस सांगू, मग म्हणतील की रोज मरे त्याला कोण रडे, कोण आपली रोज रोज ऐकून घेणार, तेच ते. त्याच्यापेक्षा आपल्यालाच ह्याच्यातनं बाहेर पडायचंय तर काहीतरी केलं पाहिजे, निदान दुधाचे पैसे तरी मिळवले पाहिजे. आणि मग मला सिलाईचं थोडं ज्ञान होतं. ते शिवायला, कपडे शिवायला लोकांचं सुरुवात केली की मला वेळ जात नाहीये, त्यामुळे मैत्रिणींना म्हणलं मला शिलाई येते, शिवणचं काम द्या, जुनं फाटकं तुटकं असं शिवायला लागले. लोकांनी नावं खूप ठेवले, कारण मारवाडी परिवारात आहे, गुजराती माहेरचं आहे आणि लोकांनी नाव ठेवलंय की काय बाई बाहेरचे लोकांचे वस्तीतलेही कपडे शिवते, कोणीही जातीचे येतात करतात. पण त्याला मी लक्ष नाही दिलं. पहिला महिना 1.5 महिन्यात मला 980 रुपयाचं मी काम त्या काळात केलं आणि हा काळ आहे तो 87-88चा काळ आहे. तेव्हा 980 रुपयाचं काम केलं. मग मला ताकद आली की 980 रुपये आपण कमवू शकतो, तर मग आत्ता तरी आपल्याला काही अडचणी आपण करू शकतो. मग मी शिलाईची भाषा शिकले, कारण शिलाईची भाषा असते ती येत नव्हती, ती शिकले. त्यानंतर शिलाईचे क्लास घ्यायला सुरुवात केली, कारण तेवढ्या पैशातनं पुरत नव्हतं. फक्त शिवण एवढं येतही नव्हतं, घरात लोक शिवायला देत नव्हते. मग शिलाईचे क्लास घ्यायला सुरुवात केली की फीमधनं थोडे पैसे येतील. मग त्याच्यातनं कमवायला लागले. मग लक्षात आलं की लोकांना आवडते काहीतरी नवीन. मग मी माझ्या प्रत्येक ब्लाऊजवर थोडं विणकाम करायचे. मी पहिला कधीही साधे ब्लाऊज घातले नाही, प्रत्येक ब्लाऊज माझा विणकामचा असायचा. मग लोक म्हणायचे हे, म्हणजे मी करून देते. मग विणकामची कामं सुरू केली, शिकवायला सुरुवात केली. मग रांगोळी, मेहंदी, जे जे कला होती ती सगळे शिकून कसे कसे पैसे मिळवता येईल ते सगळ्या कलांचा उपयोग, आता बाहेर जे रंगावली काढलेली आहे त्या सगळ्या कलांचा उपयोग तिथं केला. आणि हळूहळू वस्तीचा महिला सगळ्या शिकायला यायला लागल्या. आणि मग लक्षात आलं की आपलं दुःख खूप छोटं आहे. ज्या वस्तीतल्या महिला आमच्यापर्यंत येत होत्या शिकायला, त्या जे कापड घेऊन येत होते ते मळकं आणि कसलं तरी फाटकं एखादं परकर किंवा साडी, त्याच्यातनं मला शिकवा. फी भरायला 50 रुपये फी होती, पण ती पण त्यांच्याकडे नव्हती. काही देत होत्या, काही नाही. पण माझी अडचण तेव्हा पैसे होती, तेव्हा समाजाचं काही मला लेणं देणं नव्हतं असं मला वाटतं. पण त्या वेळेला शिकवताना असं सारखं वाटायचं की ह्या बायकांना विचारीने काय. आणि मग हळूहळू खूप आम्ही क्लोज होत गेलो. खूप आमचं बाइंडिंग वस्तीच्या महिलांशी चांगलं गेलंय. मग त्या म्हणायचं की मी सगळ्यांना असं सांगायचे की बस बाई जाऊ दे, असेल होईल, उद्या चांगलं होईल असं म्हणायची. मी आई आहे ना तुझी, वयाची मी छोटी, माझ्यापेक्षा मोठ्या मुली शिकायला यायचा बायका. पण मी तेव्हापासून म्हणत होते की मी आई आहे ना, होईल, हे तुझं माहेर, काही असेल तर इकडे ये, असू दे, उद्या ये जेवायला इकडंच, आपण दोघी जेवू, जे असेल ते जेवू. असं करत करत सगळ्यांचं माहेर केलं. आणि त्या महिलांच्या अडचणीमधनं लक्षात आलं की ही बाई सकाळी उठून सगळं घरचं काम करते, 4 घरातलं काम करायला जाते किंवा काही कामं करते उपजीविका घरातल्या आर्थिकसाठी, आणि तरीही शिकायला येते आणि घरी जाऊन परत काम करून, आणि त्यात व्यसनी नवरा असेल तर त्याचा मार पण खाते. अनेक लोकांचे आरोप प्रत्यारोप पण त्याला सहन करावं लागतं. आणि ह्या परिस्थितीत ती शिकती तर आपण केलं पाहिजे. मग काही लोकांची आम्ही कमी फी घेणं किंवा काहींची सोडून देणं, आणि हा सगळा क्लास करत करत ह्या सगळ्यांची भांडणं सोडवणं. काही घरातलं असेल तर एक आपलं राहणीमान आणि त्यांचा याच्यात थोडा फरक असतो, आणि त्यांना वाटत होते की मला खूप कळतं, मी खूप शिकलेली आहे असं वाटत होतं. आणि ते त्यांची भांडणं माझ्याकडे आणायची. मग मी त्याच्या नवऱ्याला बोलवून घे, सासूला बोलवून घे, त्यांना काहीतरी सांगायचं, असं करत जाऊ नका, ती बाई चांगली काम करेल, असं काही जे माझ्या परीने मला उमज होती तेवढ्या परीने मी समजायचा प्रयत्न करायची. आणि त्याच्यातनं समुपदेशक मी कधी झाले तेच मला कळलं नाही की मी त्यांचं छान समुपदेशन करायला लागले. आणि एक प्रसंग असा घडला की ज्याच्यातनं आम्हाला वेगवेगळं काम करावं लागलं. की आमच्याकडे भाजी द्यायला जी रोज बाई यायची, ती भाजीवाली बाई रोज यायची, 1 ग्लास पाणी प्यायची, भाजी जे असेल ते आम्ही घ्यायची आणि ती जायची. रोज आमचा गप्पा टप्पा व्हायचं. त्याच्या 4 मुली होत्या आणि 4ही मुली शिक्षण थोडंफार घेत होते.
नवरा प्रचंड व्यसनी आणि संशयखोर होता, त्यामुळे तिला खूप त्रास होता. आणि रोज ती सांगायची, बाई काय करायचं, तो लढदा आहे, तो लई मारतो, बाई असं करतो तसं रोज म्हणायची. म्हटलं जाऊ दे जाऊ दे. पण ते एक दिवस ती आई म्हणून जेव्हा खवळून उठली, आली आणि अशी घराघरा आली आणि भाजीचं टोपलं असं ठेवलं आणि मला म्हणे, तुम्ही काहीच करत नाही माझ्यासाठी. म्हटलं काय झालं? ते म्हणे, आत्ताच आत्ता त्या लढद्याला पोलिसात घाला. म्हणजे नाही, माझी मुलगी आत्ता गरोदरपणाला म्हणजे डिलिव्हरीला आली आहे आणि तिला त्यांनी काल धक्का मारला. माझ्या पोरीला काही झालं तर मी जावायला काय उत्तर देऊ, आणि माझी मुलगी घरात बसेलो, आणि काय झालं तर मी काय करू. म्हणलं बरं. मी असं हळूच घेतले, बरं पोलिसांची काही माहिती नव्हती. म्हणलं बरं. म्हणलं तू का नाही मारत त्याला? मला काहीच कळत नव्हतं, मी काय त्याला उत्तर देणार, पोलीस तर मला काहीच माहिती नव्हतं. म्हणलं तू का नाही मारत, तीर मारतंय तर? तो म्हणे, अगं बाई नवऱ्याला कसं मारायचं? म्हणजे तुम्ही काय उलटच शिकवताय, पती परमेश्वर म्हणतात आणि उलट शिकवताय, कुंकवाचं धणी. बाई 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 बाई. म्हणलं आता ही उलट, हीच म्हणती लढद्याला घाला आणि हीच म्हणती पती परमेश्वर, आता मी त्याला काय मार्ग दाखवायचा? मी म्हणलं याला पर्याय नाहीये, तुला थोडं तरी बोलावं लागेल ना, तू सांग त्याला की माझ्या मुलींना हात नाही लावायचं, काहीतरी बोल. ती म्हणली काही नाही, तुमचा काही उपयोग नाही म्हणून निघून गेली. परत आली थोड्या वेळाने, नाही म्हणे आज खूप धिंगाणा तो घालायला लागला, कालपासून त्याने पिलेलं आहे आणि तुम्ही आत्ताच आता चला. आणि मलाही थोडं राजपुती खून होता, जागरण झालंय आणि गेले. कोणी सोबत नाही, काही नाही. तिला घेतले सोबत, त्याला घरातनं बाहेर काढला आणि ठोकून काढला. दडा बाहेर आणला वस्तीतनं, म्हणजे घरातनं आणला. खुमखुमी खूप होती. आता त्या घोषणा देत होत्या, मला देता येत नव्हतं पण मला घोषणा द्यायला खूप आवडतात आणि इतकं जोश येत होता. मग तसाच जोशनी त्याला ठोकून काढलं. ठोकून तरी काढला, तो बेहोश पडला. खूप पिलेला होता, रात्रपासून जेवला नव्हता, बेहोश पडला. वस्ती गोळा झाली. हळूच मी सटकून घरी आले आणि मग सगळे म्हणे की त्याला मारलाय, ते बेहोश झाले. भीती खूप वाटत होती, घरची लोक काय सांगतील, सगळेच प्रश्न होते. पण काही बोलले नाही. देवाला म्हणले बाबा तूच बघून घे. तेवढ्यात पोलिसांनी बोलवून घेतलं की चौकीत बोलवले. गेले की त्याला, तुम्ही कानून का हातात घेता, कायदा हातात का घेतला तुम्ही? मी म्हणलं मग काय करायचं, तुम्ही ते बायकाला रोज मारताय, तुम्हाला सांगितलं, तुम्ही पण 5-50 रुपये पैसे मागता, मग आमच्या बायकाने काय करायचं? आणि त्यांनी मारले तेव्हा तुम्ही एकदाही पण आलाय का आमच्याकडे? रोज उठून नवरा बाईला मारतो तेव्हा तुम्ही एकदा तरी आलाय का? आणि आम्ही एकदा त्याला मारलं तर तुम्ही आमच्याकडे आलाय. म्हणलं हे काही बरोबर नाही आहे. आणि आम्ही मारलं तर काही चुकीचं नाही मारलं, त्यांनी आमच्या बाईला मारलं, आम्ही त्यांना मारलं. आणि आता याच्या पुढे तुम्ही नाही बघितलं तर आम्ही मारणार, तुम्हाला जे करायचं ते करा, असं बोलून टाकलं. भीती मनात खूप होती पण बोलून टाकले. असे प्रयोग सगळ्यांनी करू नये. हां, नाहीतर करायला जाल की तिथं पण तिथली परिस्थिती वेगळी होती. आणि नंतर मग जी भीती झाली की ही बाई येते आणि मारती, म्हणून बाईचा मार कमी झाला. अशा आमच्या अनेक बायकांचा पहिला मार कमी झाला की असं. नंतर आम्ही एक 8-10 जणांना मारले आत्तापर्यंत, म्हणजे मी जाऊन. अजूनही तो उपक्रम चालू आहे. आता मला जाता येत नाही, थोडी ओळखी वाढल्यामुळे, पण हा उपक्रम चालू आहे, कधी कधी जावं लागतं. ते 8-10 जणांना मारले. त्याच्यात आमची दहशत निर्माण झाली की ह्या बायका येतात, चुकीचं केलं तर मारतात. आणि नंतर राजकीय प्रवास झाला. राजकीय प्रवासात खूप शिकायला मला मिळालं. आणि तेव्हा लक्षात आले की आमच्या वस्त्यांमध्ये जो समाज आहे, बैदू समाज आहे, बुरुड समाज आहे, हा सगळा वंचित समाज आहे की जो घरी स्वयंपाक वगैरे नाही करत. आणि हा समाज बाहेर जातो, जे काही मिळेल ते मोती मणी विकतात. आणि किंवा सिकलगार समाज हे बाहेर जातं, सगळं विकतात, जे मिळेल ते पैशातनं बाहेरचं बाहेर खातात, मुलांना पैसे देतात. आणि मला खूप वाईट वाटायचं की नाही, हे काम, हे रोजचं बाहेर खाऊन यांचं कसं तब्येत चांगली राहील, यांच्या मुलांना काही घरचं खावं वाटत नसेल का, यांना काही वाटत नसेल का, असं मला सतत त्या नगरसेवक असताना वाटायचं. पण त्यांना सांगितले की ते काही ऐकायचं नाही. मग बचत गट तयार केले त्यांचा, आणि त्यांना सांगितले की बचत गटाच्या माध्यमातून आपण काहीतरी उद्योग केला पाहिजे. तर ते म्हणे उद्योग म्हणजे कसं, आम्ही उद्योगच करतोय की आम्ही पैसे कमवतो, मग हा उद्योग नाही का? म्हणलं हा उद्योग आहे, पण तरीही तुम्ही मुलांसाठी केलं पाहिजे, कारण तुम्ही मुलांच्या शिक्षणाकडे, आरोग्याकडे, स्वतःच्या आरोग्याकडे काहीच लक्ष देत नाही. तर ते म्हणे असलं आमच्यात काही नसतं म्हणे, आणि आम्हाला येत नाही स्वयंपाक करायला. मग थोडी दादागिरी केली आणि एका बाईला पकडलं, तिथल्या गटातली थोडी डॅशिंग वाटत होती पुढे होऊन, तिला पकडली की तुला करावं लागेल. ते म्हणे नाही बाई, माझ्याकडे पैसा नाही, मी नाही करणार. म्हणलं कर्ज घ्यायचे बचत गटातून. आता कर्ज घ्यायचं म्हणजे किती घ्यायचं?
कमीत कमी किती पैशांमध्ये आपला उद्योग सुरू होऊ शकतो? तर 50 रुपये आपण कर्ज घ्यायचं. 50 रुपये आम्ही गटातून कर्ज घेतलं त्या बाईसाठी. त्या बाईला घ्यायला लावलं आम्ही, म्हणजे त्या बाईला घ्यायला लावलं. आणि त्या 50 रुपयांमध्ये खरं तिला करायचंच नव्हतं, पण जबरदस्ती आणि भीती होती, नाही तर नळ कनेक्शन देणार नाही असं दादागिरी. खोटं काही करावं लागतंय कामासाठी थोडं, की नळ कनेक्शन नाही देणार. तुमच्या वस्तीत नळ कनेक्शन आता येणार आहे ना, मग तुला नाही देणार. गटातल्या बायकांनी काम नाही केलं तर नळ कनेक्शन नाही देणार. तर ते भीती होती. ते काही वर्षापर्यंत बिचारे जाऊ शकत नाही, त्यांची ताकद नगरसेवकपर्यंत असते, म्हणून एवढं करू शकतो. आणि त्यांना त्या भीतीपोटी एका बाईला तयार केलं. 50 रुपयांमध्ये आम्ही पहिल्यांदा पोहे आणले. पोहे आमच्या घरात, म्हणजे माझ्या घरात 1 किलो पोहे तिला करायला लावले. हा सगळ्यांमध्ये आम्हाला काहीतरी 11 ते 12 रुपये खर्च सगळा, तिची मजुरी पकडून. त्या काळातली गोष्ट आहे, 97ची गोष्ट मी सांगते. आणि त्यावेळेला 10-12 रुपये सगळा मिळून खर्च आला. आणि तिला म्हणले, आता तुझं दारातच 1-1 रुपये 50-50 रुपये पैशामध्ये पोहे विकायचं. हे सगळी वस्तीतली मुलं गरम गरम चांगले पोहे टेस्टवाले दिले तर घेतील, आपण प्रयोग करू, नाही झालं तर हे पैसे मी तुला देणार 12 रुपये. आणि ती तयार झाली. आणि खरंच तासाभरात आमचे पोहे संपले. आणि मला नक्की आकडा खर्च किती झाला ते लक्षात आलं नाही, तरीही 36 रुपये आम्हाला मिळवले. म्हणजे 36चा आकडा उलटा असतो म्हणून तो लक्षात राहिला. 36 रुपये त्या 12 रुपयामध्ये एक 11 जे खर्च केले होते त्याच्यातनं 36 रुपये आम्हाला मिळालं. मग ती बाई खुश झाली. 12 रुपयातनं 36 रुपये झाले. मग ती म्हणली, भाभी मी करणार आत्ता काम. मग दुसऱ्या दिवशी परत पोहेच केले, मग सुशिला, मग उपमा, असं तिला घरात शिकवलं. आणि हळूहळू तिला म्हणलं की आत्ता तू जी करतीये त्याच्याबरोबर काहीतरी वेगळं, हे पैसे त्याच्यातच टाकायचं आणि ह्याच्यात वेगळे पैसे घालायचं नाही, ह्याच्यातले खर्च नाही करायचं, हे आपलं इन्व्हेस्टमेंट. आणि त्याच्यातनं जे पैसा आला त्याच्यातनं मग वस्तींची गरज काय, बचत गटांची बैठक बोलवली. त्यांना दिवसभरात किती गोष्टी उधारी आणतात, त्या उधारीच आणतात, तिथं सगळी उधारीच आहे. आणि त्या उधारीत काय आणताय, मग चहापत्ती, साखर, दूध, अंडी, बिस्किट, जे जे काही लागतं, तंबाखू पोडी, काय काय लागतं ते सगळं दिवसभरात जे आणते त्याची लिस्ट केली. आणि ती बाईला म्हणलं, पहिल्या सुरुवातीला दूध आणायला सुरुवात कर. दुधाचं बाहेरनं पाकिट आणायचं आणि ते लिटरमध्ये आणायचं आणि किरकोळ विक्री करायचं. मग हळूहळू अंडी, असे करत करत तिची किराणा दुकान कधी उभी राहिली ती आम्हाला लक्षातच नाही आलं. फक्त 50 रुपयाच्या भांडवलावर ती किराणा दुकान उभी राहिली. आज तुम्ही त्या वस्तीत जाऊन जर बघितलं तर रोजचं 15 ते 20 हजारचा गल्ला म्हणतो आम्ही, की रोजचे 15 ते 20 हजारचं त्याच्यातनं खूप मोठी, आता तर त्याचं घर छान झाले, मोठी दुकान केली आहे, वरती घर बांधले, वस्तीमध्ये पण इतका विकास झाला. आणि त्याच्याच अनुभवाच्या आधारावर सोलापुरात असा वस्त्यांमध्ये घरगुती दुकान मानून 50 रुपयाच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये, म्हणजे 50 रुपये कर्ज काढायचं, मग जे लागेल ते, आणि तेवढ्यामध्ये आज जवळपास 150पेक्षा जास्त किराणा दुकान किंवा तिथं लागणाऱ्या दुकान, मग काही लागतील ते महिलांचं लागणारे साहित्य असतील, मग काही नखऱ्याचं असतील, काय काय लागेल ते सगळं केलं. त्याच्यानंतर आम्ही थोडं लोकांचं असं हे झालं की ही बाई काम देते, त्यामुळे आमच्याकडे ओघ वाढला. मग आम्ही बोर्डामध्ये जे मार्केट यार्ड आहे तिथलं धान्य निवडायला बायकांना पाठवलं आणि त्या रोजंदारीवर काम करायला लागले. खाली सांडलेलं धान्य निवडायचं आणि त्याच्या बदली त्यांना धान्यच देत होते, पैशाच्या स्वरूपात नव्हतं पण धान्य. मग हळूहळू त्या बायकांचं तिथं काम वाढले, मग पैसे त्यांना मिळायला लागले. ज्या कारखाने आमच्याकडे टॉवेलचे कारखाने आहेत त्या कारखान्यांमध्ये आम्ही बायकांना पाठवायला लागलो. पण अडचणी अशा आल्या की कारखान्यामध्ये आणि इथं बायकांना काम करताना त्या बायकांच्यावर अत्याचारांची थोडी वाढ झाली. तिला कोणीतरी काहीतरी फसवायचं, कुठे टच करायचं, कुठेतरी बायका पण फसायचं, कुठे कुठे त्यांना फसवायचं, दोन्ही प्रकार व्हायला लागले. आणि मग त्याच्यातनं भांडणं वाढायला लागले घरची लोकांचं ह्याच्यात की तुम्ही आमच्या बायकाला कामाला लावले पण आमची बाई काय करते, उधळती ते बघा. आणि असे काही काही आरोप प्रत्यारोप ह्याच्यातनं आलं. मग लक्षात आलं की हे पण पर्याय काही बरोबर नाही, ह्याच्यात स्वतःचा उद्योगमध्ये जायला पाहिजे. आणि मग आम्ही टेलरिंग काम येणाऱ्या लोकांसाठी पिशव्या शिवायचं काम पहिल्यांदा सुरुवात केले. त्याचं पहिलं उद्घाटन आमचं झालं तेव्हा सविताताई आमच्याकडे होत्या. त्या मार्केटमध्ये आम्ही घेऊन जात होतो तेव्हा संभाजीनगरचंच खरं माझ्यासाठी संभाजीनगर खूप काय म्हणतो नशिबाने किंवा ह्याचाने लाभदायी आहे. 2007ला पहिल्यांदा जे हे झाली मान्य सुदर्शनजींनी
NGOंची मीटिंग घेतली होती आणि ते 3 दिवसाच्या प्रवासात तेव्हा माझी संस्थांचं मला सांगायला बोलवलं होतं आणि तिथून आमचा टर्निंग पॉईंट. नंतर हे लोक आले तेव्हा आमचं पिशव्यांचं उद्योग सुरू झाले. दुसऱ्यांदा आला तेव्हा आमचा उद्योग वैभवश्री म्हणजे जेवणाचा उद्योग सुरू झालेला होता. म्हणजे नेहमी ही नाळ जोडलेलीच आहे आणि आज ती अजून दृढ होतीये. आणि ते करत करत आम्ही हे सगळं काम देत देत मग पिशव्यांचा उद्योग सुरू केला की प्रत्येक एका स्टोरीमध्ये खूप मोठ्या स्टोरी आहे, पण मला ओघात माझ्याकडे आत्ता 20 मिनिटच राहिलेली आहे, त्यामुळे मला सगळं सांगायचं आहे. त्या पिशव्यांचं काम सुरू केलं आणि पिशव्यांचं काम सुरू करत करत आम्ही बाजारांमध्ये द्यायला लागलो. मंगळवार बाजार, बुधवार बाजार जे बाजार भरतात म्हणजे सण उत्सवाला जे काही मंदिरांचं तिथं असे सगळ्यांमध्ये करायला लागलो. काही महिला मंडळांच्या भेटी घेतल्या, त्यांच्याकडे गिफ्ट द्यायला कशासाठी लागतंय का असे करून टेलरिंग विभागमध्ये येणाऱ्या मुली ज्या होत्या म्हणजे महिला त्यांना तिथं काम द्यायला लागलो. आणि दुसरी बाजू जे टेलरिंगचा याच्यात ज्यांना आवड नव्हती त्यांना आम्ही केलं की भाकरींचा उद्योग. त्याच्यासाठी खूप मोठी स्टोरी आहे, पण कडक भाकरी जी सोलापूरची ज्वारीची खूप लोकांना माहिती असतील आणि नसेल तर जसं खाकरा मिळतो तसं ज्वारीचा खाकरा असं म्हणता येईल. तर तो ज्वारीची भाकरीवर आम्ही खूप प्रयोग केले. 1 वर्षभरात आमची एकही भाकरी विकली गेली नाही. वर्षभर रोज मी बायकांकडनं 5-10 भाकरी करून घ्यायचे. नगरसेवक होते त्यामुळे येणं जाणं खूप होतं, लोकांचं टेबलवर ठेवायचे. आमचं गट उद्योग करते लोक घेऊन जायचं सॅम्पल म्हणून, पण ऑर्डर काही आमची 1 वर्षभरात आली नाही. एकतरी माझ्याकडे पैसे नाही आणि त्याच्यातला ह्या भाकरीचा खर्च आमचा लागत होता. पण तरीही मला असं वाटत होतं की जी पातळ भाकरी मला आमचे जेवढे उद्योग आत्ता चालतात ते सगळे व्यक्तिगत मला येतात, फक्त भाकरी सोडून. भाकरी बडवता मला पातळ एवढी येत नाही. तर म्हणलं मला जे येत नाही ते विकत मी घेणार, म्हणजे लोक विकत घेणारी असणार आहे. आणि आम्ही मग धाब्यावर प्रयत्न केला, हॉटेलमध्ये गेलो, त्या लोकांना सांगितले की तुम्ही जे बायकांना बोलवून करून घेतायत त्याच्यापेक्षा आमच्या बायका घरी बनवतील आणि देतील. म्हणजे ते म्हणे नाही ते महाग पडते. मग त्याच्यात आपल्याला जेव्हा काम करायचं असते ना तेव्हा थोडे योजना, कायदा, कानून जे काही असेल त्याची सगळी आपण थोडी जाणकारी ठेवली तर आपण कुठेही मागे राहत नाही. मग त्यांना म्हणले की तुम्ही बायकांना कामाला बोलवता, मग त्यांच्यासाठी बाथरूमची स्वतंत्र व्यवस्था आहे का तुमच्याकडे? त्यांना सोडण्या आणण्याची व्यवस्था आहे का? रात्रीच्या बायका तुमच्याकडे रात्री 11ला घरी जातात, सोडण्या आणण्याची व्यवस्था आहे का? सुरक्षा म्हणून तुम्ही काय करता? तर ते म्हणे की नाही तसं काही आत्तापर्यंत गरज नाही भासली. म्हणले कशी नाही भासली? माझ्याकडे 20 जणांचे कंप्लेंट्स आहेत. खरं नव्हती, पण म्हणले 20 जणांचा कंप्लेंट आहे आणि तुम्हाला त्याची व्यवस्था करा, नाहीतर बायकांना तुम्हीच त्यांना द्या पीठ आणि त्या तुम्हाला घरातनं करून देतील, म्हणजे बायका तिथं येणं कमी होईल. आणि ह्या प्रकारे ते केलं. एका बाईंचा स्टोरीवरनं आमची भाकरी सुरू झाली आणि शेवटी असं जेव्हा ठरवलं आम्ही की आम्ही खूप काम करायचो एक टीमनी, जिथं तिथं आत्ता तुम्ही जसं झपाटल्यासारखं काम करतो तसं आमची टीम पण खूप काम करायची. जे पडेल ते, कोणी मेलं तरी आम्ही जायचं, कोणी नसेल तरी आम्ही जायचं. अगदी सरपणं रचणं, ते बाईला आंघोळ घालणं, तयार करणं, घेऊन जाणं, कुंकूचा सडा घाल, घरच्या लोकांना नंतर जेवण दे, बाळंतीण कोणी झाली तर तिचं दवाखान्याला जा, भांडण झाले तिथं जा, मुलीचं लग्न अडले तिथं जा, पोलिसात जा, सगळीकडे आम्ही जात होतो. अगदी दारूवाल्याला पकडून नेलं तरी आम्ही जात होतो. मग पोलीस म्हणजे कमिशनरने बोलवलं, भाभी याच्यात जाऊ नका, हे चुकीचं काम आहे. मग ते सोडून दिलं. नाहीतर कळतच नव्हतं, कुठेही असं वाटलं की याला अडचण आहे मग जायचं, कारण तिथं दारूभट्ट्या खूप आहे, आमच्याकडे बायका पण बनवतात, तिथं पण जायचं त्याला वाचवायला. ते म्हणे हे काम चुकीचं आहे, तुम्ही करू नये, तुमचं एक नगरसेवक म्हणून तुम्ही काम करताय तेव्हा किंवा सामाजिक पुढे येऊन तर ह्या कामात तुम्ही येऊ नये. मग ते बंद केले. पण असं सगळं याच्यात जात होतो. आणि एकदा बसल्या बसल्या म्हणजे एका बाईंचा त्याच्यात आम्ही गेलो होतो आणि मयतीला कोणीच नाही, आम्हीच 5-6 जणी बोलवून घेतले महापालिकेची लोक. माणसांना म्हणले तुला पैसे देतो, कारण उचलायला आपल्याला येत नाही. आणि गाडी करून आम्ही घेऊन गेलो आणि सगळं सरपण, तिथं एक मोठा राजकीय नेता मेला होता, सगळे तिथं, आम्हाला सरपण कोणी लावून देईना. मग आम्हीच ती सरपणं सगळी लावली, प्रेत ठेवलं आणि सगळं केलं आणि माणसंच नाही. मग दुसऱ्या दिवशी असं खूप वाईट वाटलं की एखाद्या बाईंची अशी कसं होऊ शकतं की जी बाई सगळं करते आणि ती गेल्यानंतर मग आपण जात आणि हे तेन सगळं बघतो, ह्याच्यात येत नाही त्याच्यात येत नाही. मग म्हणलं आपण मेल्यावर किती लोक येईल हो?
अपर्णाताई रामतीर्थकरांचं नाव बऱ्याच जणांनी ऐकलेलं असतं, त्या आणि मी असं बसलो होतो. म्हणलं त्यांना नानी म्हणायचो, त्या आणि माझी खूप जिव्हाळ्याच्या मैत्रीण, की नानी आपण मेल्यावर कोणी येतील का, असंच आपण पडून राहू? ते म्हणे बहुतेक येतील 50-100 जण. म्हणलं आपण एक प्रयोग करायचा का, आत्ताच आपण बोलवल्यावर किती येत आहे ते बघूया, म्हणजे मेल्यावर किती येतील ते त्यांची आपण कल्पना करू. अशी हसत हसत आम्ही सगळं आमचं मेल्यानंतर काय करायचं, कोण किती रडायचं हे पण ठरलेलं आहे. किती वेळ रडायचं, कोणी कोणी हे करायचं, सगळं जे सत्य आहे त्याला काय झाकायचं, ते सत्यच आहे ना, कधीतरी जायचं आहे, पण ते ठरवायचं, त्याचाही सोहळा व्हायला पाहिजे. आणि असंच बोलत आम्ही एक महिला मेळाव्याचं आयोजन केलं. पैसा काहीच नव्हता. एका राजकीय अधिकारीला म्हणजे राजकीय नेत्याला पकडलं की आम्हाला महिला मेळावा करायचा आहे, त्यांचा मुलगा गेला होता तरुण, त्याचा स्मृतिप्रित्यर्थ खर्च तुम्ही करा आणि आम्ही मेळावा करतो, नाव त्याचं देऊ. ते म्हणे काही हरकत नाही. मग विनयजी कोरे वारणानगरचे, शोभनाताई फडणवीस, गडकरीजींकडे गेले. कळत काहीच नव्हतं. मी हे सगळं प्रवास करते ना, मला खरंच आजही कळते असातला बाईक नाही. जिथं जे जे वाटलं गेले, तिथून नाशिकला गडकरीजी होते तिथं गेले की गडकरी साहेबांची म्हणजे मला नावानिशी ओळखतात आणि एक त्यांना माहिती होतं की भाभी चांगलं काहीतरी काम करतात. मी म्हणलं माझ्याकडे तुम्ही पाहुणे म्हणून या ना, आमच्याकडे फुकटचं कोणी येतच नाही हो. ते म्हणे अहो भाभी बैठक आहे समन्वयाची, मी नाही येत पण शोभाताईंना मी पाठवतो. म्हणलं ते पैसे मागितले तर? ते म्हणे नाही मागणार, मी फोन करतो. म्हणजे हेही माहीत नव्हतं. जे असंच माहिती होते की कुठलंही काम करताना लोक पैसे मागतात. आणि मग आमचा कार्यक्रमाचं नियोजन झालं. आम्ही खूप निमंत्रणं सगळ्यांना दिली ज्याच्यात काम करत होतो. 2000 लोक अपेक्षित केले होते की 2000 महिला तिथं उपस्थित राहील. त्यांची जेवणाची सोय केली होती, सगळी व्यवस्था, पॅन्डॉल सगळं छान केलेलं होतं. फक्त एक सांगितलं होतं, स्वखर्चाने यायचं आणि स्वखर्चाने जायचं, आम्ही काही पैसे देऊन गर्दी गोळा करणार नाही. आणि त्या ह्याच्यात पत्रकार परिषद जी घेतली, ती पत्रकार इथं असतील बंधूंनी मला माफ करावं, पण पत्रकार परिषद घेतली आणि त्यांना सगळं सांगितलं असं असं, आम्ही पण असा महिलांचा काही सन्मान पण केलं, ह्या कार्यक्रम कशासाठी काय आहे असं सगळं सांगितलं. आणि नेहमीचं माझी सवय आहे की एक नवीन पिल्लू सोडून देते. तर ते लोकमतचे पत्रकार होते आणि म्हणे भाभी नवीन काय याच्यात? म्हणलं भाकरी सुरू झाली, एवढंच म्हणलं. भाकरी सुरू झाली. ते म्हणे किती? आता काहीच करत नव्हतं, कसं खोटं बोलायचं ना. म्हणलं हां 1 मिनिट आले. असं करून आमच्या उपाध्यक्षला त्यांना गाठून दिलं, तिच्याशी बोला. तिला बिचारीला काहीच माहिती की मी याच्याशी काही बोलले, ते काहीच माहिती नाही. त्याने म्हणलं की ताई भाकरी सुरू झाली. तर आम्ही एक ऑर्डर 3000 भाकरींची पूर्ण केली होती, वारीत देण्यासाठी दिली होती. तर ते म्हणे हो केली. ते म्हणे किती? 3000. आणि कोण कोण बायका? ते बाळ्यात केली. ती सगळं बिचारीने ती भाकरी केलेली होती ते सांगितलं आणि त्याला तिच्याकडनं त्यांनी फोटो घेतला. आणि दुसऱ्या दिवशी आमचा जो मेळावा होता त्या दिवशी लोकमतनी मोठी बातमी सांगली की भाकरीचा चंद्र उगवला बाळ्यात. बाळा ठिकाण आहे, भाकरी चंद्रिका माझं नाव म्हणून, भाकरीचा चंद्र उगवला बाळ्यात अशी बातमी आली. आणि त्यांनी फ्रीमध्ये पेपर बायकांना वाटलं. आणि आमचा मेळाव्याचा उद्योगाचा दृष्टिकोन सोडून भाकरीची चर्चा इतकी झाली, लोकांनी वाखाणलं. आणि त्या पत्रकारांनी, आम्ही म्हणलंच नव्हतं, ते 3000 केली एकदा झाली. आणि त्यांनी म्हणले रोजचं 1000 भाकरीचं उत्पादन. आत्ता खोटं बोल पण रेटून बोल आणि खोट्याला खरं करण्यासाठी प्रयत्न कर, हे माझं ब्रीदवाक्य आहे. त्यामुळे मग सगळ्यांना तोंड द्यावं लागलं. मेळावा 7500 बायका आल्या. खूप छान झाला मेळावा. म्हणलं आत्ता काळजी नाही, कधीही मेलो तर 10,000 लोक आपल्या पाठीमागे येतील. एक निश्चिंती झाली, मरण्याची केली, आता जगण्याचा विषय होता. आणि मग 2 दिवसानंतर इथं डॉक्टर साहेब ते बसलेले आहे की असे छान कार्यक्रम आपण सगळे करतो, त्याची कौतुकाची थाप नेहमी आपले बंधू करतात. आणि त्याच्यातले एक स्वयंसेवक काका घरी आले, भाभी तुमचं खूप कौतुक, एवढं सगळं छान केले. म्हणलं हो मेळावा छान झाला आमचा. असं तर आम्ही पण वाऱ्यावरच होतो, कारण 7500 बायका आल्या होत्या ना, त्यामुळे आम्ही थोडे वाऱ्यावर होतो. म्हणले हो छान झालं वगैरे. ते म्हणे ती भाकरी आहे ना, भाकरीचं छान झालंय. म्हणले हो खूप छान झाले. तर म्हणे मला 25 भाकरी द्या. आता आली पंचायत, 25 भाकरी कुठली द्यायची? आणि भाकरी तरी काहीच नव्हती, आम्ही करतच नव्हतो, कारण लोकांना सांगून ना 5-5 ठेवली, वर्षभर कोणी घेतली नाही म्हणून बंद केलं होतं. तर म्हणलं आता आली आपल्यावर आपत्ती, म्हणून म्हणलं थांबा काका चहा टाकून येते, आपण चहा घेऊया. आत गेले, चहा करायला गेले. देवाला म्हणलं आता तार तूच बाबा, काय करायचं ते. मग बाहेर आले, चहा दिले. ते म्हणे मग कशी देताय भाकरी? म्हणले काका तुम्हाला सांगू का, त्या बातमीनंतर भाकरी इतकी उचलली गेली, आमच्याकडे काहीच शिल्लक नाही आहे.
सगळी भाकरी संपली, तुम्हाला 2 दिवसांनी दिली तर चालेल का? ते म्हणे चालेल, मी तर कौतुक म्हणून तुमची घ्यायला आलो होतो. म्हणे किती पैसे देऊन जाऊ? म्हणले तुम्ही घरचेच आहात ना, घेते मी नंतर भाकरी देताना, मग एखाद दिवस मागे पुढे होऊ शकेल, मग मी तुम्हाला देताना पैसे घेईन. रेट काय ठरवायचं ते माहीत नव्हतं, काहीच माहीत नव्हतं. मग काका गेल्यावर आमचं डोकी चालू झालं, बायकांना बोलवलंय, ज्वारी आणली, भाकरी केली, वजनात किती काय बसते वजन ते सगळं काढलं, ते भाकरी करून काकांना दिली. आणि भाकरी जे आम्ही महिन्यातही 1 वर्षात 1 विकू शकत नव्हतो, आजच्या तारखेला आमच्या संपर्कातून जे मार्गदर्शन घेऊन भाकरी बनवलेल्या ज्या बनवतात, तशी रोजची साधारण सोलापुरातनं 10-1 हजार भाकरी रोज विकल्या जातात. भाकरीमध्ये विकून बायकांनी स्वतःचा संसार आणि घर दोन्ही उभं केलेलं आहे. असंच चटणी, मसाले, पापड, कुरडई, सेवया, सांडगे, उन्हाळी पदार्थांमध्ये पण असंच काम चालतंय. 2008ला रोटरी क्लब सोलापूरनी आम्हाला विचारले की तुम्ही आम्हाला स्वयंपाक बनवून देता का? 100 जणांचा वृद्धांना रोज डब्बा पोचवायचा होता. ते आम्हाला 13 रुपयामध्ये 1 डब्बा द्यायचा होता. नाही म्हणायचा स्वभाव नसल्यामुळे हो म्हणून आलो, पण 13 रुपयात एवढा स्वयंपाक डब्याचा कसा होईल? त्यांना द्यावं तर लागेल. हो म्हणून आलो. प्रायोगिक तत्वावर 1 दिवस द्यायचं होतं. परत बचत गटांच्या सगळ्या बायकांना बोलवलं. कोणी तयार होत नव्हतं, कारण पैसे खूप कमी मिळणार होतं, श्रम जास्त होते आणि रोजचं काम होतं. मग एक गट तयार झाला आमचा, वैभवलक्ष्मी गट तयार झाला की 1 वर्ष आम्ही काम करतो भाभी, नंतर तुम्ही बघा. आमचं काम सुरू झालं, त्याचाही अनुभव नाही, भांडी नाही. 1-1 मूठ आपल्या घरात घेतो तसं 1-1 मुठाने 100 मूठ तांदूळ घेतले, 1-1 बटाटा करत आम्ही 100 बटाटे घेतले आणि भाजी केली तर भाजी 200 लोकांची झाली. कारण 1-1 बटाटा आणि त्याच्यात रस्सा भाजी द्यायची होती, तितकं मोठं झालं. नंतर वाटत बसलो, सगळ्यांना वाटत बसलो, पण केलं. पहिला दिवस त्यांना पसंत पडले, ते म्हणे रेग्युलर द्या. आता रेग्युलर द्यायला परत पंचायत सगळं करायचं, मग घरचाच याच्यातनं परत भाड्यानी भांडी आणली. पण आज जास्त झालं तर उद्या कमी व्हायचं, आज मीठ कमी व्हायचं तर उद्या तिखट जास्त व्हायचं, काही ना काही आमच्याकडनं चुकावायचं. असं 4-5 दिवस झाले आणि ते लोकांनाही आम्ही सांगत होतो की तुम्ही समजून जरा घ्या, आम्ही 2-3 दिवस आम्हाला लागेल, पण रोज असं करून चालणार नाही. आपल्याला द्यायचं आहे तर व्यवसाय म्हणून व्यवसाय स्वीकारला पाहिजे. मग आम्ही एक आचार्य आहे त्याला पकडला आणि त्याला म्हटलं तू आम्हाला बनवून देतोस का? ते म्हणे 13 रुपयात होत नाही. म्हटलं कर ना, डाळ भात भाजी करायची, बायका आमच्या पोळ्या करतील, सगळे पैसे तुला देते, तूच सगळं बघ. घरातच चालू होतं हे काम. तो तयार नव्हता. म्हटलं थोडे दिवस कर, आम्हाला पैसे वाढवून मिळणार आहे, तुम्हाला देतो. म्हणलं काही वाढवून मिळणार नव्हतं, पण त्याला तरी सांगितलं आणि त्याच्यात हो म्हणलं आणि तो करायला लागला. आता तो शिकवणार नाही आपल्याला, आचार्य कसं शिकवतील? म्हणून आम्ही काय करायचो की बायकांना सांगायचं की रोज डब्यात जे सामान काढून ठेवायचं ना ते वजन करून ठेवायचा. रोज तांदूळ, डाळ, पाणी, तिखट, मीठ सगळं जेवढं, जिरा मोहरीपासून सगळं वजन. आणि तो गेल्यानंतर परत वजन करायचं, आज किती वापरले, असं महिनाभराचा रेकॉर्ड ठेवला. आणि मग आम्हाला अंदाज आला की असा स्वयंपाक होऊ शकतो. आणि मग आम्ही स्वयंपाकातही माहेर झालो. आत्ता आमचा किचनमध्ये रोज 2-1 हजार लोकांचा स्वयंपाक होतो, त्या बायका करतात. त्यानंतर कोविड काळमध्ये पण आम्ही खूप मोठ्या प्रमाणात केले. दिवाळी फराळ आम्ही खूप मोठ्या प्रमाणात करतो, विदेशात पाठवतो. पण ह्या सगळ्या कामांबरोबर आम्हाला वाटत होते की एक सामाजिक भान म्हणून आम्हीही काही केलं पाहिजे, कारण देणारा जो घेणारा हात आहे तो देणारा व्हायला पाहिजे, हेच आमचं काम आहे. की प्रत्येक बाईला किती दिवस तुम्ही देणार, ती देणारी व्हायला पाहिजे. त्यामुळे तिचं एक सामाजिक भान, आता ताईंच्या ह्याच्यातनं मला छान शब्द समाजभान आणि आत्मभान, राष्ट्रभान जे त्यांनी सांगितलं, तसंच आम्ही त्याला समाजभान काय असतं तर आम्ही आमच्या आसपास राहणारे आजी आजोबा जे आहे त्यांना आम्ही कमी पैशामध्ये जेवण देण्याचं सुरू केले की 5 रुपयात आपण त्यांना जेवण देऊ. आमचं जे राहील ते 5-15 लोकांना आपण देऊ. आणि 5 रुपयामध्ये आम्हाला जे जेवण द्यायचं होतं ते 5 रुपये देणारी पण परिस्थितीची अनेक लोक नव्हते. त्याच्यातला एक प्रसंग सांगते आणि पुढे जाते. ताई मला सांगा बरं का, माझा वेळ संपलाय कारण हॉल सोडायचा आहे, मी एक 5-10 मिनिटात संपते. तर ते आम्ही 5 रुपयात द्यायला लागलो. त्याच्यातही काही आजी आजोबांची उधारी व्हायला लागली. 5 रुपये पण ते देऊ शकत नव्हते. चांगल्या घरातले आजी आजोबा घ्यायला येत होते. आम्हाला वाटायचे की एवढे चांगल्या कपड्यात आणि सगळ्यात येत आहेत, म्हणजे 5 रुपये द्यायला यांना काय हरकत आहे, 5 रुपयात जेवण आपण देतो तर त्यांनी दिलं पाहिजे. पण ते पण आज आणायचं, उद्या नाही आणायचे, परत घेऊन जायचे. पण एक रिलेशन झालं तर उधारी आमच्याकडे झाली आणि ते पैसे झाले. आमच्या ताईंनी वसुली सुरू केली की एका आजोबांना सांगितलं की आजोबा 65 रुपये झाले तुमचे, तुम्ही आज पैसे नाही दिले तर उद्या तुम्हाला जेवण देणार नाही.
आणि ते आजोबांचा चेहरा एकदम खाली असं निमोसलेला झाला. तिचाही आवाज वाढला, आजोबांचाही वाढला. मी कोई पळून जाणार आहे का, देणारच आहे की, अगं मी विसरलो, उद्या आणतो, आज दे. असं ते आकुळती वाकुळती काय असतं ते चाललं होतं दोघांचं. आणि ते आवाज मी ऐकत होते आत बसले बसले. तिथंच एकाच ठिकाणी सगळं काम चालतंय. आणि मग ते आजोबांना आवाज वाढला म्हणून मी आत बोलावले. म्हणलं आजोबा आत या. तर ती आमची जी ताई वसुली करते ती गतिमंद होती. तिला तेवढंच काम दिलेलं होतं, पण तिला ते नाही दिलं तर चैन पडत नाही. तर ती म्हणली, भाभी आता हे 65 रुपये देत नाही आहे आणि रोज म्हणते उद्या देतो, पण दिलंच नाही, म्हणून मी आज त्यांना डब्बा दिला नाही. म्हणलं अगं ते आजोबा आहेत वयाचे, ते विसरले, त्यांनी कालच मला दिले होते, हे घे 65 रुपये. पर्समधनं 65 रुपये काढून तिला देऊन टाकले. म्हणजे एक विषय संपवलं. ते आमचं ध्यान आहे ते शांत झालं. आजोबांनी त्यांनाही वाटलं की बहुतेक मी दिले का काय, तेही विसरबोळे 82 वयाचे. दोन्ही विषयी तेव्हा मिटलं. पण मी ते आजोबांना ओळखत होते की ते एक प्रथित यश आमच्या सोलापूरचे डॉक्टरचे वडील होते. घरात 2.5 ते 3 लाख रुपये त्यांच्या घरात, मुलगा, सून, नातसून, मुलगा, सगळे डॉक्टर, प्रथित यश. आणि ते आमच्याकडे जेवण घेत होते. त्यांना विचारायचं कसं, मी काही बोलले नाही. दुसऱ्या दिवशी आले, तिथंच बसवले. म्हणले आज आपण पोहे खाऊ. म्हणून त्यांच्यासाठी आणि माझ्यासाठी पोहे करायला लावले. आम्ही दोघं खाल्लं. मग आजोबा इथं बसून गरम गरम खावा, घरी कुणासाठी घेऊन जाते. त्यांनी म्हणलं अगं घरात खूप श्रीमंती आहे, सगळं देऊन टाकलंय, पण तुझ्या आईला वेळेत खायलाच देत नाही. आणि ती म्हातारी ओरडती, रोज सुनेला बोलती, म्हणून मी इथून घेऊन जातो, आम्ही दोघंही खातो. पण मी पहिला 5-5 रुपये ते कुठे ठेवलेले घेऊन येत होतो. आता हे लोक 5 रुपये पण कुठे ठेवत नाही. आता मी तुला कसं देऊ. तो दिवस आणि आजचा दिवस, त्या दिवसापासून आम्ही वृद्धांचा पैसे घेणं बंद केलं. उद्योगवर्धिनीने ही जबाबदारी घेतली. जे होईल ते आपण आता ह्या लोकांकडनं पैसे नाही घ्यायचं. असे अनेक अनुभव आणि प्रसंग घडले. पण आपल्याला कसं आहे, थोडं संघाने शिकवलं आहे ना, परत जायचं, बोलायचं, त्यांना एक करायचं. म्हणून वेडेपणा केला, त्यांच्या घरी गेले. आणि कधी कधी कसं होतं की विस्मृती, आणि कधी कधी म्हातारी माणसं पण असं वागतात चुके, म्हणजे विसरून जातात किंवा मुद्दामून काही खाऊ वाटतंय, घरात त्यांचा आजार पण असते म्हणून देत नाही. असा अनेक गोष्टींसाठी ते जातात बाहेर. आणि मला वाटले की हे डॉक्टरांना माहीत नसावं. ओळखीचे डॉक्टर होते, त्यामुळे त्यांना भेटायला गेले. त्यांना सांगितलं की मला तुमच्याशी पर्सनल बोलायचं आहे. आणि सिस्टर वगैरे होते, बाहेर पाठवले. बसा भाभी म्हणले. काय चहा कॉफी मागवू का. म्हणलं नको, आपण बोलूया मग घेऊया म्हणलं. आणि मी म्हणलं की आजोबा, एवढंच मी म्हणलं की आजोबा आमच्याकडे येतात आणि ते माझ्यावर खवळलं की तुम्हाला समाजसेवाचा पुळका आहे ना. माझा बाप काय ते मला माहिती आहे. हे डॉक्टरांची भाषा आहे, मी सांगते. माझा बाप काय ते मला माहिती आहे. त्याने आम्हाला बदनाम करायचं ठरवलेलं आहे. किती केलं तर हे म्हातारा म्हातारी काही ऐकत नाही. तुम्हाला पुळका आहे, तुम्ही द्या, नाहीतर बंद करा. आमचं काही म्हणणं आहे, त्याच्या बाबतीत मला काही बोलायचं नाही. धन्यवाद, दुसरं काही काम असेल तर बोला. काय करणार, मला कापलं असतं तरी रक्त निघालं नसतं, अशा अवस्थेत मी बाहेर पडले. खूप रडायला आले, खूप रडले मी त्या दिवशी. मला रात्रभर चैन पडत नव्हतं की आता काय करू. असं वाटत होतं की ह्याला इथंच टिपून टाकू, उडवूनच टाकायचं. मला मनात खूप आलं होतं की ह्याला मारावं का काय करावं, पण तसं करता येत नाही. म्हणलं सगळ्यांकडे कुठे कुठे आपण अशा गोष्टीत पोचणार, आपणच बघायचं. आणि थोड्या दिवसातच खरं आजोबांचं निधन झालं. ते परत डॉक्टर आमच्याकडे देणगी द्यायला आले. आणि मी बघितले होते, पेपरमध्ये वाचले होते. मी काही भेटायला गेले नाही. माझा बापच गेला, त्याला काय भेटायचं, म्हणून भेटायला नाही गेलो. आणि ते आले की बसा म्हणलं. मी त्यांच्यासारखं नाही केलं. पहिल्याच त्यांना कॉफी पाजून टाकली, कॉफी प्या. कॉफी घेतली, पाणी, कॉफी दिली. आणि म्हणलं काय, ते म्हणे देणगी द्यायची होती. म्हणलं आज लग्नाचा वाढदिवस आहे का, दोघंही आले. ते म्हणे नाही, तुम्हाला कळलं नाही का बाबा गेलेत ते. म्हणले हो का. तर म्हणे त्यांच्याच निमित्ताने आम्ही देणगी द्यावायचं. म्हणले सर क्षमा करा, ही देणगी माझं बापाची मी घेऊ शकत नाही. तुम्ही कधीही परत या, मी नक्की घेईन. 25,000चा चेक होता, पण मला गरजही होती, पण आम्ही नाही घेतला. आजही त्या डॉक्टरची हिंमत नाही आहे की माझ्या डोळ्यासमोर बघून मला बोलतील. पण हे अशी परिस्थितीतले आजी आजोबांचं याच्यात आम्ही काम करतो. त्यानंतर अंध मुलींसाठी आम्ही काम करतो की अंध मुली ज्या आहेत त्याला जोपर्यंत
संस्थेत असतात तो 18 वर्षापर्यंत आणि नंतर मग शासनाच्या याच्या नियमाप्रमाणे कुठेही ठेवता येत नाही, त्या मुली घरी जात नाही. मग तशा मुलींनाही आपण त्याच्या पायावर उभं करणं, त्यांना मसाज आहे किंवा त्यांच्या परीने जे काम त्यांना करता येतं. खरं मसाजमध्ये आम्ही जास्त काम करतो की त्यांना मसाज शिकवतो की ती घरोघरी मसाज, त्यांच्या एक्युप्रेशरचं आणि पॉईंट्सचं त्यांच्याकडे खूप छान नॉलेज असतं. खरं हे सगळे डॉक्टर आहे, पण मी अनुभवाचं याच्यातनं जे जे आम्हाला करता जमलं ते आम्ही त्यांना शिकवलं आणि त्या मुली त्याच्यातनं कमवतात. ती 39 मुलींची आमची लग्न झाली, त्या पुरणपोळी सण बनवतात, मला जेवायला बोलवतात, त्यांची बाळंतपणं करतो, ते आजही दिवाळीला आमच्याकडे येतात. असं सगळं काम करत भाऊबीज आम्ही दर दिवाळीला करतो. दर दिवाळीला एक 600-700 महिलांची भाऊबीज करतो ज्यांना भाऊ नाही आहे, आणि तेही एक एक प्रसंगाने असं सगळं सुरू झालं आहे. असं टेलरिंग आणि केटरिंग या 2 विषय घेऊन सोलापुरात आम्ही हे सगळं काम करतोय. आणि हे सगळं जवळपास आमच्या संपर्कात आलेले महिला असेच आहेत की ज्यांनी एकदा दोनदा आत्महत्याला प्रयत्न केलेला, घर सोडून गेलेल्या, काही सेक्स वर्कर्स महिलांमध्ये आम्ही काम केले की ती घरगुती जे ते ओरिजिनल त्या नाही आहे, पण ते घरगुती काही आर्थिक टंचाईमुळे काही ना काही व्यसनाला लागल्या, मग त्या ह्याच्यातनं एकदा त्याच्यात गेल्या की त्यांच्यासाठी बाहेर पडणं खूप मुश्किल होतं. आणि त्या लोकांचा महिलांची भेट घेऊन की हे परिवार तुटेल आणि तसं करता तुम्ही करू नये म्हणून तशा महिलांसाठी काम शोधलं, त्यांना उभं केलं. ज्या घरगुती काम करतात म्हणजे धुणं भांडी वगैरे करतात अशा महिलांना ट्रेनिंग एक तयार केली पहिला की या बायकांनी स्वच्छ काम कसं करावं की जेणेकरून त्यांच्या श्रमाला जास्त मोबदला मिळेल. आणि त्याच्यात की भांडी कशी घासायची, पालती घालायची, पुसून लावायची, कणी कशी मळायची, ओटा कसा पुसायचा, फ्रीज कसं लावायचं, अप टू डेट कसं जायचं, जुनं असू दे धुतलेल्या वस्त्रात तुम्ही जा. घरात पुरुष मंडळी असतील किती अंतरावर बोलायचं, काय लक्ष द्यायचं, काय लक्ष द्यायचं नाही, त्यांच्या घरातला आवडीनिवडी आपण जपून त्यांना स्वयंपाक करून द्यायचं, पण त्यांच्या घरातल्या गोष्टी ऐकायचं नाही, बाहेरपर्यंत जायचं नाही. आणि ह्या सगळ्या याच्यातलं आमच्या एका घरगुती शेवटचा प्रसंग सांगते आणि थांबते की घरगुतीच काम करणारी आमची एक ताई की जे दुसऱ्यांच्या घरी स्वयंपाक करायला जात होती, ती सेलाईही करत होती, बिड्याही करत होती, खूप काम करत होती घराचा प्रपंच चालवायला. आणि ती गरोदर असताना तिला वाटलं की रोज शिळंपाळं आपण सगळेजणच करतो, याच्यातल्या जवळपास आपण खूप जण असं करतो की जे राहिलं ते अन्न त्या बाईचं असतं. पहिली पोळी किंवा गरम गरम जेवण आपण खूप कमी देतो, तिला देतो. आता आपल्या परिवारांमध्ये होतंय ते, आता समानता यायला लागलेली आहे, पण खूपसा घरांमध्ये असंच होतं. आणि त्या आमची बाई काम करायला जे जात होत्या, ती गरोदर होती, 7वा-8वा महिना होता. आणि तिला जेव्हा शिळं म्हणजे ती चपाती करत होती आणि तिला एकदम गरगरल्यासारखं झालं, ती बसली आणि त्या बाईंना म्हणलं की वहिनी जरा मला एक थोडं गरम चपाती एक दिली तर मी खाते आणि मग काम करते, मला थोडं गरगरल्यासारखं होतं. त्या बाईंचा उत्तर काय होता की तुम्ही एकच जातीचे, तुमची नजर नेहमी आमच्या अन्नावर असती, म्हणून आमच्या घरात अन्न शिल्लक राहत नाही, बरकत येत नाही. तुझी नजर चांगली नाही, चपाती तर दिली नाही, पण त्याला जातीलाही कोसलं, सगळ्या ह्याच्यातनं जे बोलायचं होतं ते बोललं. ती रडत बाई घरी आली, तिचं काम सुटलं, 18 दिवसाचा पगार आजही नाही दिला अजूनपर्यंत. ही 97ची गोष्ट आहे. तिला पगारही नाही दिला आणि ती परत आली, नंतर डिलेवरी झाली, पण तिच्यामध्ये जिद्द होती की मला काहीतरी करायचं आहे, आत्ता मी लोकांचं काम नाही करणार, मला काहीतरी सांगा. आणि आम्ही जे बाजार भरवतो त्या बाजारात काहीतरी लोकांचं सामान घेऊन मी विकू का, मला फ्रीमध्ये एक टेबल द्या. पण आमचं 75 रुपये, रोजचे 25 रुपये भाडं होतं, ते तिच्याकडे नव्हते. आणि ती मला म्हणत होती 50 रुपयात 3 दिवस द्या, पण आमच्याकडे सगळ्यात तशा होत्या, आम्ही खर्च कमी करू शकत नव्हतो. नको म्हणले, ती खूप जिद्द करत होती. मी म्हणले एवढंच असेल तर स्वतःचा उद्योग उभं करा ना, काय ते हे करताय म्हणलं. ते म्हणे काय करू. मी म्हणले तुम्ही काय नाव आहे, तर त्यांनी त्यांचं नाव सांगितलं. त्या आडनावरनं मला असं वाटलं की त्या मराठा समाजचा असाव्यात. तर मी म्हणलं तुम्ही मराठा समाजाचा का. नाही मी नाव्याची आहे. म्हणलं बरं. म्हणलं त्यांनी असं त्या जोशमध्ये म्हणले, अशा गोलगुब्ब्या, हे सगळ्यांनी जे सोलापूरला आले त्यांनी सगळ्यांनी त्यांना बघितलेले, असं जाडजूड गोलगुब्ब्या, परकर निळा तर साडी पिवळी आणि ब्लाऊज लाल नेसणारी बाई, मोठं कुंकू लावणारी, म्हणजे कुठेही मॅचिंग नाही, बघितले तर डॅशिंगवाली, अशी अकराळ विकराळ पण छान दिसणाऱ्या गुटगुटीत बाई. आणि ती म्हणली आम्ही नाव्याचं आहे. तर मी डोक्यात टाळी म्हणले, म्हणलं बरं झालं काम करू आपण. मग उठून माझ्या अंगावर आली. मी काय आता दाड्या करत फिरू का.
म्हणलं दाढ्या नाही करायचं ग, मलाही भीती वाटली आता थोबाडीत पडते का. म्हणलं बसा ना, बसा बसा. म्हणलं दाढी नाही करायची, आपण दाढीला लागणारं सामान तरी विकू शकतो ना. दाढी करायचं कोणी सांगितलं? दाढी करायचं सामान विकू आपण. म्हणजे काय? म्हणले लेझर ब्लेडपासून सुरुवात करू. बोलायला काय जाते, बोलायला माझ्याकडे भंडार होता, त्यामुळे त्यांना सांगून टाकले. सूचना करायला काय, सूचना करणाऱ्या सासूबाई आपण असतोच की सूचना नको म्हणणारी सून पण असते. पण ती बाईनी म्हणलं, मी म्हणलं ते अंगालाच पडली की मग ते कुठं मिळतं. म्हणलं आता होलसेलच्या दुकानात बघा ते कुठं मिळतं काय, थोडी चौकशी करा, कसं असते, बॉक्स असते का काय, जरा बघा. मग दुकानी द्यायचं, त्याच्यातनं पैसे घ्यायचं, मग असं करायचं तसं करायचं, असं शिकवलं. आणि ती बाई माहिती काढून आली आणि 298 रुपयांचं लेझर म्हणजे टोपाजची ब्लेड, तर एक बॉक्स 1000 त्याच्या बॉक्सचं 298 रुपयाला एक बॉक्स मिळत होते कन्सेशन रेटमध्ये. तर ती विचारून आली मला, म्हणे द्या 298 रुपये. म्हणलं काय, काल ओळख झाली, आज तर मारायला निघाली होती आणि आता 298 रुपये कुठलं देऊ, माझ्या घरीच नाही आहे, माझ्याकडे नाही आहे. ते म्हणे माहीत नाही, मी तुम्हाला परत देत, आत्ता द्या. म्हणलं थांब. मग आमचं बचत गट होता, त्या बचत गटातनं आम्ही त्यांना 300 रुपये काढून दिले, विश्वासाने दिले. म्हणलं जे होईल ते होईल, आता एक बाई तरी उभं होतंय का नाही माहिती नाही, पण देऊन टाकलं 300 रुपये. एक सवासणी जेव घातलेलं पुण्य मिळेल असं मनात म्हणले आणि 300 रुपये बचत गटातनं काढले, कारण महिन्याला 30-30 रुपये करून परत भरायचे होते. ते भरू म्हणलं आणि 300 रुपये त्याला दिले. 298 रुपयांचं ते लेझर टोपाचा ब्लेड आणल्या. दुकानी गेले, चांगले अनुभव सगळेच आले असं नाही, पण काही लोकांनी आम्हाला छान प्रतिसाद दिला. मग हळूहळू क्रीम, मग काय काय लागतं ते होलसेलमध्ये घेत गेलो आणि त्यांना दुकानांना देत गेलो. मग तिला सायकल घेतली, मग सायकलवर जायला लागली. मग नंतर बाईक घेतली की जी इलेक्ट्रिकवर चालणारी, त्याच्यावरती जायला लागली. आणि हळूहळू कॉर्पोरेशनचा एक गाळा घेऊन दिला. कॉर्पोरेशनच्या गाळ्यांमध्ये होलसेलचं थोडा माल ठेवून सगळ्या दुकानांचं ते द्यायला लागली. नंतर अजून एक गाळा घेतला. नंतर आत्ता ती बाईंची जी टर्नओव्हर आहे ती 5.5 करोडचं टर्नओव्हर आहे. असा सक्सेस स्टोरी उद्योगवर्धिनीच्या गाठीशी आहे. त्या बाई आमचा डायरेक्टर पण आहे आणि आजही त्यांचं आत्ताच नवीन एक युनिट आम्ही सुरू केले, शेळ्याचं आणि कोंबडी पालन. आम्ही आत्ता ग्रामीण भागात थोडं जाऊ इच्छितो, त्यामुळे तिथं एक शेळ्याचं आणि कोंबडी पालनचं पण त्यांचं हे केलं आहे. 7 मजली शोरूमची गुढीपाडवाला उद्घाटन करतो तेवढी मोठी जागा पण त्यांनी घेतलेलं आहे. 7 मजली शोरूममध्ये सगळं जेंट्स लेडीज पार्लरच्या सगळ्या गोष्टी मिळतील. आज ती बाई अनेकांना उभे करते पार्लरच्या माध्यमातून, सलून दुकानच्या माध्यमातून. अनेक लोकांना जेव घालते. जी बाईला पोळी मिळाली नाही ती बाई आज लोकांची अन्नपूर्णा झाली. तुम्हाला सगळ्यांना तुम्ही खूप छान का, सकाळपासून मी खूप छान छान लोकांना भेटले, त्यांचा अनुभव ऐकले. वेगवेगळ्या माध्यमात काम करणाऱ्या सगळ्या महिलांची आज भेट झाली आणि तुमचा सगळ्यांचा अनुभव आणि आशीर्वाद आणि मार्गदर्शनाखालीच आम्ही काम करतो. आमच्याकडे असं काही नाही आहे की आम्ही काही वेगळं जादुई काही असेल, पण जी एक बाई समोर येते तिच्या जे अडचणी असेल त्या प्रत्येक अडचणीवर मात करण्यासाठी उद्योगवर्धिनी काम करते. कुटुंब तुटून आहे, कारण परिवार प्रबोधन किंवा कुटुंब व्यवस्था, एक बाई जर घर सोडून गेली तर तिचे मुलं नवऱ्याकडे किंवा तिच्याकडे राहतात आणि त्या मुलांचं काय दोष आहे की ते अनाथ होतात. ही कुटुंब व्यवस्था टिकवण्यासाठी, ही अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी, समाज व्यवस्था टिकवण्यासाठी, राष्ट्र उभारणीसाठी हा छोटासा टेकू उद्योगवर्धिनीचा आहे. तो सगळ्यांचा समोर महिला शक्तींनाच समर्पित आहे. आणि आत्ता शेवटचा माझं नेहमीचं एक आहे की मी खेळ घेतल्याशिवाय कधीही एक गोष्ट सांगत असते आणि एक खेळ घेत असते, पण गोष्टीला आत्ता वेळ नाही आहे, त्यामुळे फक्त 1 मिनिटाचा खेळ तुमचा सगळ्यांचा घेणार आहे आणि माझ्या शब्दांना विराम देणार आहे. तुम्ही सगळ्यांनी येताना हात आणलेच असतील तर त्याचा उपयोग करूया. आणले त्याचा उपयोग करूया. आपण सगळ्यांनी हात दोन्ही वर करायचा. हा योगाचा व्यायाम आहे. ताट वर करायचं, ताट बसा, ताट वर करा. माझे हात खूप वर होत नाही, मला संधिवाताचा त्रास आहे म्हणून मी बसून बोलतीये, पण मी एवढाच वर करते. दादा फोटो पाहिजे तर हा घ्या, खूप छान फोटो येतो बरं का. आणि सगळ्यांनी डोळे बंद करायचं आहे, हात वर आहे. मी 1 म्हणल्यावर एका बोटानी टाळी वाजवत राहायचंय, 2 म्हणल्यावर 2 बोटांनी टाळी वाजवायची, वाजवत राहायची. मी 3 म्हणेपर्यंत 3 बोट, 4 म्हणेल तेव्हा 4 आणि 5 म्हणेल तेव्हा दोन्ही हातांनी टाळी वाजवायची आहे. सगळ्यांना लक्षात आलं असेल. डोळे बंद करा आणि आपण टाळ्यांना सुरुवात करू. 1 वाजवत राहा. थेंब थेंब पाऊस पडतोय, हा आपल्या आयुष्याचं पडणार आहे. हा थेंब थेंब पाऊस
आपल्या आयुष्याला खूप छान गारवा देणार आहे. सगळी स्वप्न जी आज मनात घेऊन आलेलं आहे ती पूर्ण होण्यासाठीचा हा गारवा आहे. 2. अरे वा, हे तर वाढता क्रम आहे ना. आता नक्कीच चांगले दिवस येणार आहे. सरकारी नाही तर आमच्या स्त्री शक्तीचे, नारी शक्तीचे. 3. वा, अरे घरात सगळंच बाहेर ठेवलेलं आहे, भिजून जाईल, काय करावं. आता लवकर घरी जायचंय, हॉल पण सोडायचंय. 4. आता माझा उद्योगांची सुरुवात झालेली आहे. नरेंद्रजी मोदी माझ्या उद्योगाचे उद्घाटन करायला येत आहेत, राष्ट्रपती येत आहेत आणि सगळा ताफा इथं आहेत. महिला सगळ्या सुरक्षेसाठी आणि ढोलनादात इथं सगळे आलेले आहेत. हेच नारी शक्तींचा विजय आहे आणि नारी शक्तींसाठी 5. तुमच्यासाठी ह्या टाळ्या. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद म्हणायच्या ऐवजी तुमच्या ऋणात राहायलाच आम्हाला जास्त आवडेल. त्यांचं एवढं सगळं वक्तव्य ऐकून एकच वाक्य मला म्हणावंसं वाटतं, यही है एक रोग क्या कहेंगे लोग. हे ज्या दिवशी आपण विसरू त्या दिवशी घराघरात चंद्रिकाबेन जन्माला येतील असं मला वाटतं. कार्यक्रमाची सांगता नेहमीप्रमाणे राष्ट्रगीताने होईल. मी पूजा कावरे यांना राष्ट्रगीत म्हणण्यासाठी बोलवते. सावधान स्थिती. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे. गाहे तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की जय.